तुझ्या त्या चष्माला तोडून फोडून मोडून कांड्या उडवून पार अशा युनिटच्या बाहेर फेकून टाके. माझ्यात सुपर पॉवर आहे, तुझं सुपर पॉवर. कारण माझ्यासोबत फक्त चल जे प्रोडक्शनचं जे असतं तू एकांकिकेचं जे करतो तुम्हाला तुला पैसे मिळतील. पैसे मिळणार मी तर फ्री पण आलो असतो. हे फक्त ऐकून होतं शूटिंग वगैरे, कधी बघितलंच नव्हतं आयुष्यात कसं असतं काय. आणि जसं मी त्या गेटच्या आत आलो ना, एक तर खूप थंडी वाजली पहिली. आणि एवढ्या थंडीची आपल्याला सवय नसते आयुष्यात. की बने की विराज? विराज सांगितलं ना मी. आणि तुझ्यासाठी विराज की दत्तू? विराज. विराज ही तुमच्या दोघांची कॉमन सोबत असतो आहे. हे कॉमन बायको नको बोलू. ते आम्ही वडापाव किंवा खाण्यासाठी जे कॉन्ट्री काढायचो तिथून तेव्हापासून तो जो आत्ताचा ग्राफ तो खूप भारी वाटतो. बनिता कोकणातली, मी कोकणात. आम्ही म्हटलं की अशी काय बाय कशी आहेस, काय बाबा कुठे, आम्ही असेच गप्पा. पासपोर्टचा इश्यू झाला होता कारण प्रॉपर ऍड्रेसच नव्हता. काही दिवसातच त्या चाईला नाव ह्याच दिलं गेलं. त्या स्टेजवर जिथून सुरुवात झाली तिथे बसून इंटरव्ह्यू देतो ना, तर ते जरा एक भारी वाटलं. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीच्या आपली यारीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर आतापर्यंत आपण आपली यारी एखाद्या स्टुडिओ किंवा रेस्टॉरंटमध्ये करत होतो, पण आजचे यारच इतके खास आहे की त्यांनी थेट मला सेटवर बोलवलंय. ते मित्र आहेत निखिल बने आणि दत्तू मोरे. वाट बघतायत आपली. चला जाऊया हास्य जत्रेच्या सेटवर. नमस्कार दत्तू मोरे आणि निखिल बने, तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. आणि खरं तर आता तुम्ही माझं स्वागत करा, कारण की आम्ही तुमच्याकडे आज आलोय हास्य जत्रेमध्ये. चला त्यांच्यासोबत आपण जाऊया हास्य जत्रेच्या सेटवर आणि मग करूया आपली यारी सुरुवात. या. आता शूटिंगच्या दिवशी बरीच लोक असतात, अख्खा क्रू असतो, त्यामुळे काय काय गोष्टी असतात आता दिसत नाही आहेत त्या. अगदी. पण कधी आला बघता नाही ना, जो बघताय की आपण फक्त फ्रंटने बघतो किंवा बाजूने बघतो. येस, मला असं वाटतं की आम्हाला फक्त एक फ्रेम बघायला मिळते जिथे तुम्ही स्किट करता आणि या निमित्ताने तुमचा सेट पूर्ण दिसतोय. म्हणजे आता इथे जे बघताय ना, याला जिमी जीप म्हणतात. याला एक कॅमेरा असतो पुढे, जे तुम्ही टॉपचे अँगल किंवा वरतून जे तुम्हाला शॉट्स दिसतात ते याने घेतले जातात. आणि इथे आमचे संपूर्ण म्युझिक टीम बसते. आमिर दादा आणि त्याची टीम कमाल माणसं आहेत. ह्यांचं टायमिंग आहे ना जगात, ते आमच्याकडे पण नाहीये. क्या बात आहे. ज्या टायमिंगने हे म्युझिक देतात ना, त्यांचा हात कोण नाही पकडू शकत. आणि फायनली आपण हास्य जत्रेच्या सेटवर आलेलो आहोत. महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार, मी मगाशीच म्हटलं की मी हास्य जत्रेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत दत्तू मोरे आणि निखिल बने. आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण की आजची आपली यारी हास्य जत्रेच्या सेटवर होतीये. निखिल आणि दत्तू, खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीच्या आपली यारीमध्ये. थँक्यू सो मच. नावातच सगळं आहे आपली यारी, त्यामुळे आज आपल्याला गप्पा मारायच्यात, मजा मस्ती करायची आहे. म्हणून मी आपली यारीपासून सुरुवात करतोय. कधी सुरू झाली ही यारी? तसं खरं तर आमची ओळख म्हणजे अशी खूप नव्हती पहिली. म्हणजे एक चेहरापट्टीची ओळख असते ना, की अरे मला माहिती आहे एक दत्तू म्हणून जो एकांकिकांमध्ये काम करतो, किंवा आम्ही स्पर्धांना वगैरे आपण प्रतिस्पर्धी होतो, किंवा ती एकांकिका आणि त्यात तो पोरगा बघ भारी काम करतो अशी एक चर्चा असते ना, तसं माहित होतं. पण असं एकत्र कधी काम केलं नव्हतं आम्ही. पण एका एकांकिकेच्या निमित्ताने आम्हाला काम करता आलं. ती म्हणजे इथे नाव ठेवायला जागा नाही, अनुभूती नावाची संस्था आहे बदलापूरची. त्यात हे सगळेच काम करत होते. मी त्या संस्थेचा नव्हतो, पण त्या सगळ्याचा मेन जो व्यक्ती आहे तो म्हणजे विनायक पुरुषोत्तम, जो आमच्या शोच्या स्किट्स पण लिहितो. सगळ्या बऱ्यापैकी स्किट्स त्याच्या गाजतात, लेखक आहे तो. तर त्याच्या निमित्ताने आमची ओळख झाली खरं तर. आणि तो ती एकांकिका डिरेक्ट करणार होता. आणि त्यावेळेला कॉलेज झालं होतं आणि माझ्याकडे पण काही काम नव्हतं, आपलं काम शोधणं किंवा काहीतरी. आणि त्या विनायकची ओळख होती, त्यामुळे त्याच्या डोक्यात होतं की काहीतरी आपण एकत्र कधीतरी करू काम. तर त्यानिमित्ताने त्याने मला विचारलं की सध्या फ्री असेल तर मी एक असं काम करतोय, तर ये तिकडे करू आपण काहीतरी एकत्र. मला काहीच आयडिया नव्हती काय काम वगैरे. आणि त्या संस्थेतल्या लोकांना पण मी ओळखत नव्हतो सगळ्यांना. म्हणजे एक तोंड ओळख होती अशीच, की संजय माहीत होता, दत्तू माहीत होता, असे बरीच मित्र आहेत. अभिजित बद्दल माहित होतं, पण त्यामुळे ते एकांकिकांमध्ये कोण असणार काय किंवा कसं काय काहीच कल्पनाच नव्हती. मग त्यामुळे तो एकदा बोलला की तू एकदा रिडिंगला आहे, मग आपण तिकडे बघू काय कसं, एकदा रिडिंग करून. आणि अजून एक भारी गोष्ट म्हणजे ती जी एकांकिका आहे इथे नाव ठेवायला,
ती सरांनी त्यांच्या काळात परफॉर्म केलेली एकांकिका, गोस्वामी डिरेक्ट सरांनी. केलेली गोस्वामी क्या सरांनी. बात आहे. हो म्हणजे हा. ती 92-93 साली सरांनी त्याचा लीड त्याचे- कॅरेक्टर हो. केलं होतं आणि ते परफॉर्म त्यांनीच बसवलेली आणि तेच तीच- परफॉर्म करायचे लीडला. आणि एकांकिका करायची संधी आम्हाला हा नंतर मिळाली आणि आणि त्या आम्हाला एकत्र नंतर कळलं, म्हणजे जेव्हा शो मध्ये आल्यानंतर चर्चा व्हायच्या त्या दरम्यान कळलं की सर म्हणाले की अरे ती एकांकिका मीच केली होती सगळ्यात आधी. हम्म. आणि क्या बात आहे. हा, तर ह्या गोष्टी अशा जुळून आल्या अचानक. कनेक्टिव्हिटी हा, हा. कुठेतरी. हा, हा. तर तेव्हा ती प्रोसेसच्या दरम्यान खूप मजा मस्ती करायचो. त्यावेळेला मग ओळख झाली दत्तू, मी. मग आम्ही ते आम्ही तालमीत एवढी मजा केली ना हो, त्यावेळेला. धमाल. तेव्हा खूप मग आम्ही जे काही घट्ट जोडले गेलो, म्हणजे ते असं ना की नकळत बॉन्डिंग होतं जे कळतच नाही. आणि असं आपण कधीतरी अरे आपली कधी ओळख झालेली आणि आपण कधी एवढे छान झालो असं आठवत नाही बघ. त्या टाईपचं आमचं थोडस आहे अगदी. की आम्हाला कळलंच नाही की कधी एवढे घट्ट झालो किंवा मी कधी त्याशी बोलायला लागलो. ते असं ना की तो दिवस आठवतो का तुला, हा. तसं नाही आठवत नाही, आम्हाला. ते अचानक सगळे बंद जुळत जातात. हो. दत्तू, मला तुझ्याकडे यायचंय की जसं त्याने सांगितलं की आपली यारी एकांकिकांच्या दरम्यान हा. सुरू झाली आणि मला असं वाटतंय की थिएटरवाल्यांची एक वेगळी दुनिया आहे हो, थिएटरवाल्यांची. तुला काय आठवतंय तुमच्या दोघांचा, म्हणजे त्याने तर सुरुवात सांगितली की तुम्ही एकांकिकेच्या निमित्ताने एकत्र आलात, पण तुला काय आठवतंय एकांकिकेमधली बॉन्डिंग, तालमी, मजा मस्ती? तुला तुमच्या दोघांचे कुठले प्रसंग आठवत आहेत का या निमित्ताने जुने एकांकिकेतले? हो, म्हणजे प्रसंग म्हणजे खूपच सिमिलर वाटलं कारण की आम्ही दोघेही सेट करायचो. म्हणजे हा. नंतर आम्ही आता त्या एकांकिकेच्या निमित्ताने आम्ही अभिनयात म्हणजे एकत्र दिसलो किंवा मला एक फुल फ्लेज रोल होता त्याच्यात. यालाही तिथे म्युझिक ऑपरेट करायचं एक कॅरेक्टर त्याला दिलं, पण त्यातही तो पंचच काढायचा. डायलॉग एकही नव्हता, पण त्यातही तो पंचच काढायचा. तसं ते सगळं छान विनायकने बसवलेलं. हो. आणि कनेक्टिव्ह गोष्ट आमची अशी की सेट बरीच वर्ष मागे बॅकस्टेजला काम केल्यामुळे सेट उचलणे, प्रॉपर्टी सगळं 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 म्हणजे सगळं मॅनेजमेंट याची सवय असल्या कारणाने त्या प्रोसेसला आम्ही तसेच एकत्र असायचो. करेक्ट. आम्ही बरेच दौरे केले महाराष्ट्रभर, सातारा, सांगली, पुणे असे रायगड. बरेच दौरे केले, नाशिक, रायगडला रायगडला बरेच दौरे केले. तर त्या निमित्ताने मग एक बस करून जाणं आणि मग ते सेट भरणं. मग आम्ही ते पार्टनर, हा. सेट भरणं, सेट उतरवणं, सेट लावून घेणे, सगळा सेटअप रेडी करणे, यातले आम्ही ते पार्टनर हो. एकत्र. क्या बात आहे. म्हणजे एकांकिकांची जी खरी मजा असते ना, म्हणजे जितकी एकांकिका ही ऑन स्टेज घडत असते हा. त्याच्यापेक्षा ती Backstage दुप्पट ला वेगाने बॅकस्टेजला हो, घडत हो, असते. हो, कारण हो. की ते आपल्याला एक तर 40 मिनिटांचा वेळ असतो, हो, 40 हो. पण नाही त्याच्यापेक्षा कमी कमी, वेळ असतो. कमी, त्याच्यात कमी. ती सगळी एकांकिका, सगळा सेट लावायचा, हो, काढायचा. हो. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की तिथे खूप बॉन्डिंग निर्माण होतं. हो. किंवा आणि दत्तूचं कौतुक असं की तो त्या एकांकिकेत लीडला होता, तर तो ही बाकीची कामं आधी करायचा. म्हणजे हे सगळं मॅनेज करणं असेल किंवा पोरांनी काय खाल्लं का, मग आपला लॉट किती आहे, मग आपण कसं कधी निघालं पाहिजे किंवा आपली काय मॅनेजमेंट झाली पाहिजे, ह्या गोष्टी करून तो परफॉर्म पण करायचा लगेच. सो ही सवय त्याला पहिल्यापासूनच आहे. म्हणजे जसं तो की तुम्ही- प्रोडक्शन हा. वाला, तो असं हा, हा, हाडाचा हा. प्रोडक्शन वाला आहे तो. तिथूनच तयार झालं की अनुभूती संस्थेचं तसं त्यावेळेला आता संजय जमखंडे आमचा मित्र आहे, बरोबर. अभिजित पवार, हे त्यावेळेला थोडेसे त्यांच्या काही कामानिमित्ताने हा. बिझी होते, पण त्यांनी आम्हाला कनेक्ट करून दिलं विनायकला आणि मग आम्ही ती एकांकिका सुरू केली. तर त्यावेळेला थोडंसं अनुभूतीचं एक मेंबर म्हणून हे सगळ्यांचं सगळं बघणं आणि आधीपासून सवय असल्या कारणाने ते सगळंच ओव्हरऑल बघायला लागायचं की सगळ्यांनी खाल्लं का, मग एकांकिकेचे ते पैसे असतं, तो एक थोडेसे- माहोल असतो की हो. सगळ्यांची हा. काळजी हा, घेणं, हा, हा. टीम बांधून ठेवणं. आणि आपल्याकडे एक बजेट असतं हा. छोटंसं, त्याच्यात सगळं ते बसवायचं बसवायचं आहे. त्यामुळे दिवसभर विनायक मला अजून पण बोलतो मी किती 80 रुपये 100 रुपये जेवणाचं बजेट द्यायचो की एवढ्यात तुम्हाला जेवायचं. हा बरं, तिथे एका ठिकाणी आम्ही नाशिकला गेलो, तिथे 150 रुपयाचा पापडच खाल्ला होता त्यांनी. पण म्हणलं नाही, बजेट मी तेवढं दिलं. मग त्यांनी पापडाचे त्यांचा खर्च वेगळा केला. हो. विनायक निमिष होता त्यावेळेला त्या हो. प्रोसेस मध्ये, निमिष पण होता. आमच्यासोबत. निमिष त्यात काम करायचा. हो. तर असे आम्ही सगळे एकत्र त्यावेळेला आलो होतो. मला असं वाटतं की तुम्ही जे सांगताय त्याच्या निमित्ताने ज्यांनी एकांकिका केल्यात त्यांना सुद्धा हे सगळं आठवलं. आणि हो. मलाही आता ते आठवतंय की हे हो. बजेट काय असतं, ती काटाकाटी हो, असते, हो, सगळ्या हो. गोष्टी जुळवून आणायच्या असतात. पण तुमची बॉन्डिंग आता बहरलेली आहे, तुमच्यातली मैत्री खूप बहरली आहे. पण घरातलं तुमचं वातावरण कसं, म्हणजे तू कुठे राहतोस, आणि आता एक असतं ना की अरे आपला मित्र आपल्या घरी पण माहिती असणं खूप गरजेचं असतं हो. की अरे हा माझा मित्र आहे. किंवा एक मित्र असताना एक वेगळी भावना असते की आपल्याला आपल्या मित्राच्या घरच्यांच्या नजरेत पण चांगलं व्हायचं असतं. ती एक बॉन्डिंग, शेवटी ते एक कमिटमेंट बरोबर. असते मित्रासोबतची. हो, हो. मला तुम्ही दोघे कुठे राहता आणि आता घरचे संबंध कसे आहेत हे मला थोडंसं ऐकायला आवडेल. याच्या घराचा रस्ता माझ्या इथनं जातो. असा पाईपलाईन चालत गेलो ना मी, तर मी ह्याच्या एरियात याच्या- पोहोचेन. हा, हो. हो, हो. असं आम्ही सलग राहतो. एक पाईपलाईन आहे जी आम्हाला कनेक्ट हा. करते. क्या बात आहे. आणि तो जो अख्खा पट्टा माझ्याकडनं आला ना, तो असा सलग ह्याच्यापर्यंत म्हणजे जातो. भांडूप ते ठाणे. हा.
तो शॉर्टकट आहे खरं तर हा. आमच्याकडून म्हणजे म्हणजे मी त्याच्या जिथे- तिथून डोंगर पाईपलाईन जरी आला तरी माझ्या इथे पोहोचतो हा. हो डोंगरातून आला तरी तरी पण पण- डोंगर डोंगर करत माझ्या इथे पोहोचतो हा ओके हा. तसं आमचं एक जुळलेलं आहे हा, म्हणजे हो, तू भांडुपला तिथून एक राहतो आणि तू जोडलेलं. ठाण्याला राहतो हो. मी ठाण्याला हा राहतो वाघे इस्टेटला आणि मी भांडूपला टेमीपाड्यात राहतो ओके तर तिथून जो रस्ता गेलाय किंवा ती पाईपलाईन गेली ना ती ठाण्यात जाते हम्म. त्यामुळे आम्ही लहानपणी वगैरे असे चालत जायचो ठाण्यात पाईपलाईन तेव्हा माहित नव्हतं दत्तू इकडे राहतो आता कळलं सेम तो सेम तिकडे आम्ही त्या राहतो. पाईपलाईन ना सकाळी वॉकला जायचं असतं ना उगाच बरोबर निघतो चला ना थोडी वॉकला जाऊ सकाळी कारण वेगळे असतात पण आपण हो. सगळे वॉकला हो. जातो तर तसं आम्ही करत करत आम्ही जवळजवळ घाटकोपरपर्यंत तिकडे पुढे निघायचो जिथे पाईपलाईन संपते हो. क्या बात आहे हो ती खूप मोठी पाईपलाईन आणि त्यानिमित्ताने आमचं तसं जाणं असायचं आणि ती पाईपलाईन शेवटी अशी हो, जुळली. जोडली हो, हो, ती जोडली तशी गेली. जोडलेलीच होती अगदी. आम्ही जरा हा. नंतर कनेक्ट झालो पाईपलाईन आधी जोडली हा पाईपलाईनीने तुम्हाला जोडला हो. असं म्हणायला हरकत नाहीये पण मला आता घरच्यांची म्हणजे घरच्या एकमेकांना ओळखतात का किंवा हो. अरे अरे हो, निखिल हो, आला हो, अरे हो. दत्तू आला असं कधी होतं का किंवा अरे ते मी कनेक्टिव्हिटी कशी आहे? याच्या घरी एक दोनदा राहिलोय पण जाऊन म्हणजे मला मला आठवतंय मला वाटतं उशीर झाला होता उशीर बराच झाला, हो, त्यावेळेला हो, हो. दत्तू बोला की मग तू कसं जाणार काय तुला माहित नाही रे आता रिक्षा किंवा मग काय तुला कुठे येतोस घरी चल माझ्या घरी आणि हा गाडी घेऊन येतो ना स्कूटी वगैरे तुला चल माझ्या घरी आरामात थांब सकाळी नाश्ता बिष्टा करून जा घरी मला वाटलं चल त्या निमित्ताने घरी येता येईल आम्ही ते आणि आपल्याला ते- एकांकिके निमित्ताने ते आणि सगळ्यांना हो, आपल्याला एकमेकांना ती सवय सवय सगळे असते. एकमेकाच्या घरी राहिला आपण असतात. कुठे हो, लगेच हो, ऍडजस्ट हो, होतो हो. आपल्याला काय चोचले नसतात आपले नाही बोललं चल भाई जाऊ आरामात सकाळी उठून त्याच्या आईने मस्त नाश्ता वगैरे बनवून क्या दिला बात आहे. चहा नाश्ता आणि ते घरचे खुश झाले होते अरे आपल्या घरी हा बने आलाय. बने आला, हा. बने आला. हो, हो. माझ्या मला खूप घरचे भारी खुश. वाटलं ते मस्त बसून गप्पा मारत चहा बी घेतला नाही आम्हाला कुठे जायचं पण होतं ना सकाळी जायचं होतं आपल्याला हा. तयारी करून आम्हाला interview एका होता ठिकाणी जायचं होतं मग तो बोला की माझ्याकडे चल मग सकाळी तिथनंच आपण पुढच्या कामाला जाऊ मग Okay. तेव्हा अरे आणि ते एरियात गेलं की एक आपला. बरं, आमच्या तिकडं दोघांच्या एरियातलं वातावरण Same आहे, same, सेम same, वातावरण same. तेच चाळीतलं आपलं सगळं पण वातावरण. तू गेलास की नाही मग भांडुपला कधी आलाय जायला? आपण दिवाळीच्या वेळेला आला होता मी आलो होतो एकदा हा. सकाळी म्हणजे आम्हाला तेव्हा पण एका इव्हेंटला जायचं हा, होतं तेव्हाही जायचं होतं मग त्या त्याच्या निमित्ताने. इथनं गाडी माझ्या इकडे आली मग त्याला बोललं आता एवढा आलास तर घरी तरी चल मग तो घरी आला होता त्या निमित्ताने पण असं- मला बने तुला इथे विचारायचंय की एकतर आपल्या मित्रांच्या सगळ्या सुखदुःखात आपण सहभागी होत असतो हो. आता मगाशी तू पाईपलाईनचा विषय काढला तर मला ते कनेक्ट झालं की तू भांडूप ते ठाण्याची ती पाईपलाईन आहे पण आज तिथनं जाताना जेव्हा दत्तू मोरे चाळ जेव्हा आपण असं वाचतो हो. तेव्हा मित्राच्या नावाविषयी कारण की शेवटी आपण एका काहीतरी करून दाखवल्यानंतर जे जवळ आलेले मित्र असतात ते वेगळे असतात बरोबर आणि आपण म्हणजे आपण काय म्हणतो आपण काहीच नसताना सोबत असलेली मंडळी ते वेगळे असतात त्यातले हो. तुम्ही दोघे आहात हो. आज जेव्हा तिथनं जातोस आणि दत्तू मोरे चाळ वाचतोस तेव्हा काय वाटतं त्याचं मला खरं तर खूप भारी असं वाटतं कारण तो पासपोर्ट काढायला गेला होता ना तेव्हा त्याचा पासपोर्टचा इश्यू झाला होता कारण प्रॉपर ऍड्रेसच नव्हता तो जिथे राहतो ना त्याचा असं प्रॉपर ऍड्रेस नव्हता की बाबा हा हा ऍड्रेस आहे जो आहे व्यवस्थित तसं ऍड्रेस नसल्यामुळे ना पासपोर्टचा जरा प्रॉब्लेम होत होता आणि म्हणजे गोष्टी किती भारी असतात बघ काही दिवसातच त्या चाळीला नाव ह्याचं दिलं क्या गेलं बात म्हणजे आहे. दत्तू मोरे चाळ आता ते छापलं गेलं कायमचं त्यामुळे ते कधीच नाही बदलू शकत सो आता पासपोर्टवर ते ऍड्रेस मध्ये त्याचं नावच आलंय डायरेक्ट आता इथून पुढे पासपोर्टवाल्यानं तुला सांगावं लागेल की चाळ माझीच आहे ऍड्रेस शोधू नका माझं नाव घ्या फक्त कोणी सोडेल घरी आणून सो ते तसं आहे आणि अजून एक कौतुक म्हणजे की एक त्याचा फॅन आहे जो त्याला शोधत शोधत घरी आला होता एकदा की दत्तू मोरे कुठे राहतात असं शोधत तो घरापर्यंत पोहोचला होता ह्याच्या क्या बात आहे सो खूप ह्या गोष्टी ऐकल्या की खूप भारी वाटतं की अरे म्हणजे त्यावेळेला माहित नव्हतं की दत्तू आणि माझं काय होणार की आपण हो, काय हो, करणार हो. ह्याच्यात. ते म्हणजे काहीच आम्ही डोक्यात नव्हतं इथे नाव करत असताना जर आम्हाला विचारलं असतं ना हा. तर आम्ही तेव्हाही तसंही पडत होतो आणि काहीच नाही. आता आम्ही इथे बसून हे बोलतोय हे घडणं आम्हाला अशक्यच होतं हो. म्हणजे विश्वासच नसतो स्वप्नवत पडला होतं की खरं, एवढं आपण भेटू खरंच आणि असा म्हणून मला interview दत्तू, घडेल आपला. तुला इथे विचारायचं जसं की त्याने तुला सांगितलं की त्याच्या नावाने आज चाळ होणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तसं बने आज तुझ्यासोबत एकत्र असणं कारण की हे एकांकिका करताना कुणालाच माहिती नसतं रे आपण हो, कुठे काय जाणार आहे किंवा पुढचं आपलं नाट्यक्षेत्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बरोबर. खूपच अनिश्चित आहे सगळं हो. आता तो तुझ्या सोबत असताना ते एक असताना अरे आपला घरचा माणूस आहे हो, ह्या हो, सेटवरती हो. तुझं असं कोणीतरी असण्याची एक भावना असते मला हो, ती हो. तुझ्याकडनं ऐकायला हो, आवडेल आहे आहे म्हणजे आता तेच आपण बोलत होतो की आम्ही इथे बसून एकत्र इंटरव्ह्यू देऊ हे वाटलंच नव्हतं कारण की आम्हाला आठवतंय की आम्ही दौरे जे केले आहेत त्या दौऱ्यांमध्ये आम्ही सोबत तेच की आधीपासूनच मॅनेजमेंट करत होते आणि मी त्यांनी ते डोक्यात आणि ते बसलेलं असतं ज्यांनी आता एकांकी करताना जे मॅनेजमेंट करतात त्यांच्या डोक्यात ते एक रुटीन वाईजच ते बसलेलं असतं म्हणजे नॉर्मल आयुष्यात पण आपण त्याच गोष्टींना फॉलो करतो हो. आणि तिथे आम्ही सगळं करत असताना एकमेकांना मदत करणं होतच खरंय. सगळ्याच बाबतीत बजेटिंगच्या बाबतीत कामाच्या बाबतीत सगळंच आणि ते करत असताना त्या ह्याच्यातच रमलेलो असतो आपण आणि तो विचारच पुढचा येत नाही की काय घडेल किंवा काय आपण आहे Correct. त्याला धरून चाललेलो असतो
पण म्हटलं ना की तेव्हा जर कोणी विचारलं असतं ना की तू आणि बने तुम्ही असं कुठेतरी बसून असं छान लाईट्स असतील आणि कोणीतरी येऊन आपला इंटरव्ह्यू घेईल तर तेव्हा ते खूप अवघड वाटलं असतं हो. आम्हाला की नाही. ऍक्च्युली पण आता इथे आल्यापासून म्हणजे मी इथे यायचं कारण हे विनायक हो पुरुषोत्तमच माझं हो. पण तेच आणि बनेच. हं. आणि तिथे आल्यानंतर यांचा जो सपोर्ट झाला त्यानंतर गोष्टी बदलत गेल्या ती गोष्ट वेगळी. त्यामुळे इथे आल्यानंतर जे रिलॅक्स झालो किंवा जो सपोर्ट मिळाला त्याला हे दोघंच कारणीभूत आहेत की खरंय. विनायकमुळे खूप मला असं stress वाटतं की आज आपण बोलतोय ते विनायक पण उद्या ऐकणार हो, आहे. हो, आणि विनायक हो. सुदैवाने आपल्या तिघांचाही मित्र आहे. हो, हो. त्यामुळे विनायक आम्ही तुला खूप मिस करतो आणि खूप बरं वाटतं जेव्हा आपल्या मित्राविषयी इतकं चांगलं ऐकतोय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण या निमित्ताने विनायक आपल्यातला एक कॉमन धागा झाला हो, बोलता हो, हो. बोलता. हा म्हणजे विनायकमुळे आम्हाला थोडं कॉन्फिडन्स यायला लागला. म्हणजे आपण थोडे असे लाजरे बुजरे असतो किंवा असतं कुठेतरी काहीतरी आत, पण ते बाहेर काढणारं कोणतरी लागतं ना किंवा ते त्याला सपोर्ट करणार तसा विनायक आहे. तो स्पार्क देणारा हा. मित्र विनायक ठरला. हो, हो. त्याच्या नजरेत त्याने बघितलं असतं कुठेतरी की नाही रे हा करू शकतो किंवा ह्याच्यात आहे ते, पण हा घाबरतोय किंवा त्याला जर आपण बूस्ट केलं पाहिजे तर ते काम विनायक खूप भारी करतो. आणि अर्थात त्यांनी विनायक विषयी त्यांनी खूप जणांना असा स्पार्क दिला. हो, म्हणजे हो. आम्ही तर दोघे आता समोर आहोत म्हणून बोलतोय पण त्याने खूप अनेक जणांना जण असा आहेत. स्पार्क दिलेला आहे. म्हणजे ह्या हास्य जत्रेच्या शो मध्ये जेवढी यंग पिढी आली ना ती सगळी विनायकनेच आणली. क्या बात आहे. मला असं वाटतं की इथे विनायकचंही कौतुक होणं गरजेचं आहे. हो. आणि मला असं वाटतं विनायकला पण मी सांगेन, विनायक जर हे पाहत असेल तर विनायक असे मित्रही भेटणं फार गरजेचं आहे. कारण की आता आपल्याला माहिती आहे की आपण एखाद्याविषयी काय केलं तर त्याची दखल देखील कुणी घेत नाही. पण प्रत्येक मुलाखतीत प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तुझं नाव आवर्जून घेणारे दत्तू आणि बनेसारखे मित्र असणंही मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. मला हा, दत्तू बद्दल एक गोष्ट सांगायची. त्यांनी एकांकिका केली होती इन सर्च ऑफ नावाची. अर्थात त्यात तो जे करायचा ना बाप बाप म्हणजे म्हणजे तुडुंब गर्दी असायची त्या एकांकिकेला. त्याचा जो पॅच यायचा ना आणि तो जे डान्स करायचा ना तेव्हा बघून लय मजा यायची. इन्सर्च ऑफ सवाईला पण गेली होती माझ्या हो, अंदाजे. हो, होती. त्यात Second आली. अभिजित पवार पण सेकंड होता. आली सवाईला, सेकंड आली ना हो, हो. सवाईला. तुमच्या दोघांमध्ये एक कॉमन धागा म्हणजे अर्थात बने आणि दत्तूची जोडी आम्हाला कळली ते हास्य जत्रेमुळे किंवा लोकांपुढे तुम्ही आधीचे मित्र होतात पण लोकांपुढे आपण गेलो हास्य जत्रेमुळे. हास्य जत्रा दोघांनाही जसं तुम्ही सांगितलं की ती विनायकमुळे दिसली. हो. पण पहिला दिवस आठवतो या सेटवरचा की दोघांनाही की जेव्हा दोघांनी या सेटवरचं पहिलं पाऊल आठवतंय का? हा मला आठवतंय कारण त्यावेळेला विनायक आणि मी मिळून एका कॉलेजला युथ फेस्टिवलला एकांकिका स्किट आणि हे सगळं बसवलं होतं. आणि त्याच वेळेला तो ह्या शो साठी जॉईन झाला होता. म्हणजे जेव्हा शो पहिला नवीन कोरा कोरा आला होता 2018 मध्ये चॅनल जेव्हा आलं सोनी मराठी त्यावेळेला, आणि तेव्हा तो गोस्वामी सरांना असिस्ट करत होता शो साठी. त्यांनी सरांबरोबरच काम केलंय. पुणे वाया बिहार फिल्म मध्ये काम केलंय. परत एका नाटकात पण I guess तो assistant नाटकासाठी होता. हा येस. सो त्या दरम्यान सरांशी त्याचं बोलणं झालं आणि सर म्हणाले की असं शो करतोय तर तिथे तू आम्हाला असिस्ट कर. तर त्या दरम्यान आम्ही ते कॉलेजचं पण काम करत होतो. तर तो हे सांभाळून ते पण करायचं. एका वेळेला ती 2 काम चालू होती. त्यामुळे तो मला म्हणाला की तू माझ्यासोबत थांब, म्हणजे मी ज्या वेळेला नसेल त्यावेळेला तू तालमी घेशील किंवा त्या मुलांची रिहर्सल घेशील. सो ती सगळी गडबड चालू असताना तो इथे येऊन शूट पण करायचा. आणि त्याच युथ फेस्टिवलचे फायनलचे राऊंड चालू होते बँड्राला. आणि त्या दिवशी मला वाटतं इथे शूट होतं. हा स्टुडिओ नव्हता, वेगळा होता. आणि विनायक तिकडे शूटला होता आणि मी त्या मुलांसोबत होतो, सगळं त्यांना सांभाळणं मॅनेजमेंट वगैरे सगळं. आणि आमचा परफॉर्मन्स झाला होता त्या कॉलेजचा आणि मी रिलॅक्स बसून बघत होतो बाकीचं सगळं. तर त्याचा मला अचानक फोन आला की अरे कुठे आहेस? बोला अरे इथेच आहे, आपलं झाला परफॉर्मन्स, बसलोय बघतो रिझल्ट पर्यंत. तो बोला एक काम कर, स्टुडिओला आहे. मला काय कळलंच नाही आणि आपल्यासाठी ही दुनियाच वेगळी होती. म्हणजे हे फक्त ऐकून होतं शूटिंग वगैरे, कधी बघितलंच नव्हतं आयुष्यात कसं असतं काय. आपण एकांकिका नाटक आणि स्टेज आणि पथनाट्य हे केलेली आपण मुलं. तर तो बोला मी त्याला बोला अरे पण कशासाठी? तो बोला सांगतो तू आधी ये तर इकडे. मला काय कळेच ना रे. आणि मीरा रोडला मी आयुष्यात पहिल्यांदा आलो, मला माहित पण नाही कसं जायचं काय. तर त्याने मला सांगितलं कसं यायचं कुठे. आणि मी येऊन पोचलो थिएटर आपल्या स्टुडिओच्या बाहेर. आणि जसा मी त्या गेटच्या आत आलो ना, एक तर खूप थंडी वाजली पहिली आणि एवढ्या थंडीची आपल्याला सवय नसते आयुष्यात. आणि त्या सेट मध्ये गेलो ना, सगळं एवढं मोठं लाईट्स आणि त्या दिवशी शूट होतं आणि सगळं ना अशी गडबड चालू होती. मला काय कळेच ना मी काय कुठे आलोय, काहीच कळत नव्हतं. मग विनायकला फोन लावली, अरे मी आलोय तू कुठे आहेस? तो गडबड होतो, तो आला, अरे आला बस वगैरे तुला मी सांगतो. मग त्यांची गडबड चालू होती. मी आपलं बसून होतो टेबलवर असा, आपल्याला काय कळतच नाही काय चाललंय इकडे. आणि मग ते एक स्किट वगैरे काहीतरी झालं. मग विनायक आला, तुला चल सरांना ओळख करून देतो. आणि तो घेऊन गेला सरांच्या इथे. सर असा असा मुलगा आहे, तर आपल्याला
असिस्टंट हवा होता ना एक, तर हा माझा मित्रच आहे आणि आम्ही एकत्र काम केलं, त्यामुळे मला माहिती आहे हा काम करू शकतो. तर सर बोलले ठीक आहे उद्यापासून बोलव. मला कळलंच नाही काय, कारण सरांचा विनायकवर विश्वास. हो. सर म्हणाले की तू बोलवलंस ना, मग काय टेन्शन नाही, मग तो मुलगा करेक्ट असणार. आणि मग आणि हे सगळे आपले मित्र ना, पाम्या, वनिता, गौरव, ते शूटला होते आणि मी आपला तो बोला ये सेट दाखवतो म्हणून मी थोडंसं पुढे गेलो आणि हे सगळे सोफ्यावर बसलेले. ते बघून अरे काय कशाला काय, मी काय सांगू त्यांना, मला काय माहितच नव्हतं. ते खुश झाले बघून, त्यांना वाटलं मी ऑडिशनला वगैरे आलो की काय, मला काय माहितच नव्हतं. ते बोलले अरे ये वरती सेटवर. बोला नाही नाही नाही, मी बाहेरून लांबून बघतो. कारण आपण ते एवढं होतं ना की दडपण आलेलं असतं त्या आणि क्षणाचं. ते सगळे आपले मित्र बघून भारी पण वाटलं की चल छान काम करतात वगैरे. मग नंतर विनायक म्हणाला की आपल्याला काम करायचं इथे दोघांना एकत्र, मी तुला सांगत जाईन कसं काम होतं काय. मग तुम्हाला म्हणाला की तू पहिले 3-4 शेड्यूल फक्त येऊन बस, काहीच काम करू नकोस, तू बघ कसं काम होतं काय, कारण त्याला माहिती आहे याला काय माहित नसणार हे कसं काम होतं. त्यामुळे त्यांनी मला बरीच मदत केली. त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, कसं काम होतं, कशा पद्धतीने काम होतं, कसं काम केलं पाहिजे, कसं केलं जातं. त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. मग सरांशी ओळख करून दिली. मग रिहर्सलला बसवतो रिडिंगला, त्यावेळेला मग मला तर खरं तर ना कळायचंच ना मी खरंच इथे आहे, कारण समोर विशाखाताई, समीर दादा, प्रसाद दादा, नमाताई, अरुण दादा, प्रभाकर दादा, हे मोठी मोठी लोक ज्यांना आपण टीव्हीवर बघत मोठे झालोय, ऍक्च्युली तर ते ना कळतच नव्हतं मला किती शेड्यूल, की मी खरं आहे की स्वप्न आहे. तर बऱ्याचदा सर म्हणायचे कर तू असं का घाबरून का असतोस. बोल सर मला खरंच कळत नाही, मी या अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या लोकांसोबत काम करतोय. अरे काय नाही बिंदास बोलत जा, काय वाटलं सांगत जा. आणि सर ना एवढे भारी आहेत ना की ते असं छान वातावरण तयार करतात. म्हणजे अगदीच कोणी नवीन असेल ना त्याला वाटणारच नाही की तो नवीन पहिल्यांदा काम करतो त्यांच्यासोबत. सो ते हळूहळू मग ते वातावरण छान तयार झालं. मग सरांशी आम्ही गप्पा मारायचो, मजा करायचो. मी मीटिंग्सना पण जायचो सरांच्या ऑफिसला, मजा यायची. त्यांच्यासोबत असलं की मजा येते. क्या बात आहे. कोणत्याही विषयावर गप्पा मारू शकतो सरांसोबत, असं का नाही की अरे ते सर आहेत. पण या सेटवर मग तू आधी आलास की दत्तू आधी आला? नाही बने आला. आधी बने आला. हा मी आधी आलो आणि त्यानंतर मग दत्तू आला. आणि मग दत्तूची एंट्री कशी झाली हास्य जत्रेत? मी प्रोडक्शन डिपार्टमेंटला आधी इथे जॉईन झालो. सुनील दादा आहेत, सुनील डांगे प्रोडक्शन मॅनेजर, त्यांच्यासोबत एक व्यावसायिक नाटक करत होतो. त्या नाटकामध्ये मी ऍक्टिंग करत होतो, मेकअप करत होतो, प्रॉपर्टी आणि सेट या 3 गोष्टी बघत होतो. आणि दादा बाकीचं मॅनेजमेंट बघत होता. तर त्या दरम्यान मग ते करत असताना दादा मला म्हणाला की असं हास्य जत्रेचं शूट चाललेलं आहे, तर तू मला असिस्टंट म्हणून येशील का. ऍक्च्युली आता हा शो आधी तसा माहित होता, एक वेगळ्या नावाने होता, बुलेट ट्रेन, कॉमेडीची जीएसटी ह्या नावाने ते सुरू होतं सगळं. आणि तसं मी तो कार्यक्रम बघायचो, समीर दादा यांचे सगळ्यांचे बघत असतो, तितकाच पॉप्युलर होता. त्यामुळे एक एक्साइटमेंट होतीच की हा अरे आपल्याला तिथे जायचंय. आणि बोलवलं म्हटल्यावरती मी फार खुश झालो. मला एकतर पहिलं तो बोलला की चल तू माझ्यासोबत. तर मी घाबरून म्हटलं काम काय नक्की, म्हणजे काय करायचं. मला काय नाही, इथे जे करतो तेच करायचंय. म्हटलं म्हणजे काय, कारण माझ्यासोबत फक्त चल, जे प्रोडक्शनचं जे असतं तू एकांकिकेच्या जे करतो तर ते करायचंय. तो बोललो ठीक आहे चालेल. मला सगळ्यात कौतुक या गोष्टीचं वाटलं की त्यांनी काही कामं सांगितली आणि मला असं झालं की ह्या कामाचे पैसे मिळत आहेत. तुम्हाला तुला पैसे मिळते, पैसे मिळणार, मी तर फ्री पण आलो असतो, फुकट बोललो तरी आलो असतो. आपल्याला काय एवढ्या मोठ्या काम करायची उमेद असते, आपल्याला काम हवं असतं आणि त्याचे पैसे मिळतात म्हटल्यावरती मला एवढा आनंद झाला ना की मग मला एकांकिका आणि ते सगळं आठवलं. आपण सेट उचलतो, सेट लावतो, सेट काढतो, इतर कामं करतो. आणि मला कौतुक याचं वाटलं की ह्या सगळ्या कामाचे आपल्याला पैसे पण मिळतात. ते एवढी सवय लागली होती त्या कामाची की आता आम्ही अनुभूती संस्थेचं ते मॅनेजमेंट बघणं हे आम्ही बघायचो. तर ते बघता बघता ती सवयच डोक्यातून गेली. हे आपल्या म्हणून आपण करतोय ह्या नोटला होतो आणि ते जे काम करतो त्याचं काहीतरी मिळेल. म्हणजे त्याच्यात ते करता ऍक्टिंग जे करतो त्या ऍक्टिंगचं काहीतरी मिळणार आपल्याला, किंवा सेट बनवला तर सेटचं काहीतरी बक्षीस हे माहिती. पण ओव्हरऑल आपण मॅनेजमेंट करतोय, तसे पैसे मिळतात हे नवीन होतं. लय कौतुकाचं झालं की मला दादानी कामं सांगितली की अशी काम आहेत, ही काम आहेत, हे करायला लागणार, फार काय नाही, अशा पद्धतीचं असतं, तुला कळालं की तू करशील म्हणून. आणि मी त्यात खुश झालो की पैसे मिळणार म्हटल्यावरती आपल्या पैशांच्या आधी मारामार. आणि मग त्याचा आनंद झाला की हा मग मी येतो. म्हटलं चालेल मला, मग मी येतो. आणि मग दरम्यान 8 दिवसात ना माझ्या बहिणीचं लग्न पण होतं. त्या दादाला म्हटलं की मी गावी जाऊन येतो, लग्न आहे बहिणीचं माझ्या बारक्या. लग्न झालं की मी एक अर्ध्या दिवसात मी जॉईन होतो. आणि मग लग्नाला गेलो तर त्या दरम्यान माझा ऍक्सिडेंट झाला आणि मग ते जॉईन व्हायचं राहूनच गेलं. मग म्हणजे 2-2.5 महिने माझे त्याच्यातच गेले. आणि मग मला नंतर असं झालं की यार पैसे मिळणार होते आपल्याला आणि एका मोठ्या संधी पण मोठी. आणि ते फारच त्रास झाला त्या गोष्टीचा की जाताच येईना. 2.5 महिने माझे त्याच्यातच गेले.
आणि मग त्या दरम्यान मग त्यांनी एक दुसरा असिस्टंट तेव्हा जॉईन करून घेतला. तर त्यानंतर मग परत धडपड की आता आपल्याला कसं जॉईन होता येईल किंवा काय करता येईल. मग दादाला मध्ये मध्ये फोन करायचो की दादा अरे आहे का वेकेन्सी, येऊ शकतो का. मग ह्याच्यामध्ये वर्ष गेले पूर्ण ते, की एक पूर्ण वर्ष गेले. त्या दरम्यान मग आम्ही एकांकिका त्या पॅच मध्ये मग एकांकिका करू लागलो. म्हणजे जेव्हा होईल तू जेव्हा बोलेल तेव्हा जाऊ, तोपर्यंत मग आपण एकांकिकेचा सीझन आहे ते एकांकिका करूया. मग त्या दरम्यान ते करत असताना मग अचानक एकदा डिसेंबर जानेच्या दरम्यान परत फोन आला की अरे येतोस का तू, आता आहे आता शक्य, येऊ शकतोस का. म्हटलं हो येऊ शकतो लगेच. मग तिथे मग मी पटकन जॉईन झालो एक 4-8 दिवसात. आणि मग पहिले 3 महिने मी कम्प्लीट प्रोडक्शन सगळं बघत होतो पूर्ण. आणि मग त्या 3 महिन्यानंतर मग मला अभिनयाची संधी मिळाली, ती पण विनायकमुळेच. अगदी. आता अभिनयापर्यंत दोघे आलात, दोघांनी एकत्र अभिनय केलेलं पहिलं स्किट कुठलं, की ज्या स्किट मध्ये दोघे एकत्र होतात? हा, ते ऍक्च्युली पहिलेच स्किट होतं माझं. ते दाखवलं पहिले नाही, ओके, पण ते सेकंड स्किट होतं ऍक्च्युली, सॉरी दुसरं स्किट होतं ते टेलिकास्टला थोडं उशिरा दाखवलं. बर्थडेचं स्किट होतं, एक वाढदिवसाचं स्किट होतं प्रसाद दादाचं. तर त्या स्किट मध्ये आम्ही एकत्र होतो. पहिल्यांदा एकत्र म्हणजे कारण की पहिलं स्किट माझं जे झालं इथलं सेटवरचं ते गौरव मालनकर म्हणून आहे, तो पण मित्रच आमचा, तो होता. आणि शिवाली तेव्हा ते कॉम्पिटिशन सुरू होत्या. त्या दरम्यान त्यांच्या स्किट मध्ये मला एक इंटर दिली होती, ते माझं पहिलं स्किट. त्यानंतर मग दुसरं स्किट झालं ते झालं श्यामदादा त्याच्यात होता, आपण होतो ते बर्थडे वाला स्किट. त्या स्किट मध्ये मग आम्ही एकत्र होतो. पण दोघांपैकी कुणालाच वाटलं नव्हतं आपण हास्य जत्रेत अभिनय करू कधी? नाही, म्हणजे अभिनयासाठी तुम्ही दोघेही आला? माहितच नव्हतं, हे काहीच माहित नव्हतं. कारण जे कामासाठी जे आलं होतं ना ते काम पहिलं होतं. आमच्या डोक्यात ह्या गोष्टीच नव्हत्या. कारण जे आजची जबाबदारी आपल्यावर ते चोख पार पाडणं हेच डोक्यात होतं. आणि मग तुझा अभिनयाचा पहिला दिवस कुठला होता, की चला आता तुला स्टेजवरती यायचंय? पहिलं स्किट आठवते मला, त्यात समीर दादा, विशाखाताई, गौरव आणि मी होतो. आणि पहिल्या स्किटला ही 3 मोठी माणसं माझ्यासोबत. आणि मला एवढं दडपण आलं होतं की मी, कारण रिडिंगलाच मी घाबरलो होतो, मी थरथरत होतो. तेव्हा सर म्हणाले की अरे काय नाही, तू बिंदास वाच, घाबरू नकोस, लिहिलंय तेवढं फक्त वाच, आम्ही सांगू काय असेल तर, तू फक्त बिंदास ते वाच, मग आम्हाला कळेल. मला कळेच ना, आपण माहितीये ना पटकन हे होतो, आपल्या कोणी जरा ओरडलं तरी आपण लगेच घाबरायला आपल्याला ते दिसतं चेहऱ्यावर किंवा डोळ्यात की अरे हा घाबरला किंवा गेला, किंवा आपण गेला हा गेला, ते लगेच कळतं आपल्याला. तर तसं माझं झालं. तर सरांना ते कळलं की हा घाबरलाय. सर बोले घाबरू नकोस, चुकलास तरी चालेल, पण तू बिंदास कॉन्फिडन्सने वाचते. तर मी ते विनायकच होता वाचलं, तर वाच काय नाही, बिंदास वाच. मी वाचलं. तर सर म्हणजे चांगलं वाचतोस की, एवढं का घाबरतोस? नाही सर, एवढ्या लोकांसोबत आपण काय, त्याला असं काय नाही, काम म्हणून बघ त्याकडे, सोबतचे आहेत ते मोठेच आहेत, पण त्यावेळेला तू काम म्हणून कर, ते सांभाळून घेणार सगळे तुला. तर मला तेव्हा जरा बरं वाटलं. आणि स्किटच्या वेळेला मी विंगेत उभा होतो तेव्हा मी खूप घाबरलेलो. मी सारखं पाणी पित होतो. गौरव अरे काय आलं, काय नाही, मला भीती वाटते, मला कळत नाही. बोलतो काय नाही, होईल, टेन्शन नको घेऊ, फक्त बिंदास कॉन्फिडंटने कर स्टेजवर, घाबरू नकोस. मग तेव्हा समीर दादा आला आणि त्याने मला अशी मिठी मारली, घाबरू नको, होणार, चुकलास तरी ना कॉन्फिडन्सने चूक, चालेल, पण तू घाबरून करू नकोस. बोला ठीक आहे आदम, मी माझ्या परीनं जेवढं जमेल तसं मी करेन, तुला बस एवढंच कर. आणि ते स्किट खूप भारी झालं होतं. ते शूटिंगचं स्किट होतं, लोला बनियांचं स्किट होतं थंडीतलं, ते पहिलं स्किट होतं. मग परफॉर्म केलं ते पहिलं. आणि एक स्किट होतं ज्यात हॉरर स्किट होतं, प्रसाद दादा आणि नमाताईचं. त्यात त्या भिंतीतनं अशा हात काढले होते आम्ही बाहेर. आय गेस तुला तेव्हा स्टेजवरती बोलवलं होतं सईने, तेव्हा पहिल्यांदा स्टेजवर आलो होतो आणि परफॉर्म केलं ते पहिलं स्किट ते समीरदाचं. तू तुझं पहिलं स्किट सांगितलं, गौरव सोबत, गौरव आणि शिवाली सोबत. ओके, त्याच्यात माझ्या अंदाजे तुझी वेटरची भूमिका होती. पण तुम्हाला दोघांनाही विचारायचं, जेव्हा एक ती भावना असते ना की आपण काम करत असतो पण स्वतःला टीव्हीवरती बघणं हे खूप वेगळं असतं, पण दोघांनी स्वतःला जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर बघितलं तेव्हा काय भावना होत्या, म्हणजे घरच्यांच्याही आणि आपापसात, म्हणजे तुम्हालाही एकमेकांविषयी काय वाटलं, आणि ते घरच्यांचं असताना अरे आमचा मुलगा टीव्हीवरती दिसतोय, ती फिलिंग मला ऐकायला आवडेल. पहिली फिलिंग जी असते ना आपण जेव्हा टीव्हीवरती दिसतो. घरच्यांचं तर खूपच भारी, म्हणजे ते आता सांगू नाही शकत शब्दात त्यांच्यासाठी काय वाटलं ते. अगदी. पण ते सगळे म्हणजे घरचे व्हिडिओ काढून टॅग करणं स्टोरी, तेव्हा ते खूप सुरुवातीला होतं ते इंस्टाग्राम आणि ते सगळं त्या गोष्टी. तर तेव्हा ना ते असं अरे हे काय, म्हणजे हे कुठल्या लेवलचं आपण काम केलं माहित नव्हतं. आपण काम केलं होतं, ते किती चांगलं झालंय काय झालंय आपल्याला ते कळत नाही.
मग जेव्हा लोक ऍप्रिशिएट करतात किंवा सांगतात ना, अरे ते मस्त केलं सर, तू ते भारी होतं, त्यावेळेला आमच्या चाळीतले सगळे सोनी मराठी लावून बसलेले, की मी सांगितलं ना घरी आज हा एपिसोड आहे त्यात मी आहे, ते सगळे त्यांची ती की आता आपला बने, आपला निखिल, आपला भाई, आपला पोरगा, असं ते वाला ना, तो वाला सोन. मग ते सगळे घरचे टीव्ही बघताना मग घरचे सगळेच होते, हळूच कुठेतरी डोळ्यात एक बारीक पाणी येतं त्यांच्या, माहिती ना, ते आपण लांबून बघत असतो, आपल्याला आपण ते बोलत पण नाही पटकन, पण ते आपण ते टिपतो त्यावेळेला की हा चल, आपल्याविषयीची ती एक वेगळी भावना असते. घरच्यांना भारी वाटतं, आनंद वाटतो की नाही काहीतरी करतोय. कारण म्हणजे घरच्यांनी कधीच आम्हाला हे नाही केलं, घरच्यांनी पूर्ण सपोर्टच केला कायम, की तुला वाटतंय ना हे करायचं तर बिंदास कर, तू त्याच्या बाबतीत कधीच काही टेन्शन घेऊ नकोस, आणि वेळ लागला लागू दे, पण तू प्रामाणिकपणे काम करत राहा किंवा त्याच्यातून मागे फिरू नकोस. तुला वाटतं ना ह्यातच काहीतरी करायचं तर त्यातच राहा, परत मग ते दोन पाय दगडावर असं नको, आम्ही तुला पूर्ण सपोर्ट करू, तू फक्त उभा राहा, एवढं घरच्यांचं कायम होतं. तुझ्याही बाबतीत असंच झालं की म्हणजे घरच्यांचं, म्हणजे तुला माहिती होतं की बाबा घरच्यांना की तू येणार आहेस वगैरे, कसं? नाही नाही, ऍक्च्युली जेव्हा पहिलं टेलिकास्ट होणार होतं, मी सांगितलं नव्हतं आधी, मी एका ठिकाणी कामाला लागलो असं सांगितलं होतं, आणि माझ्या आईचं असं हट्ट होतं की कामाला जा. आता माझ्या आईचं तर ते फार शिकलेले नाहीत आई बाबा, तर त्यांची बेसिक मेंटॅलिटी नोकरी करायला हवी. हा, म्हणजे माझं एमकॉम शिक्षण झाले, तर त्यांचं बेसिक थॉट काय की ग्रॅज्युएशन झालं की मुलाला 30,000ची पगाराची नोकरी लागते, हे त्यांच्या डोक्यात फिक्स होतं. कामाला लागलं, ग्रॅज्युएशन झालं की 30,000चा पगार कुठे नोकरी लागते, असा एक त्यांचे विचार त्याप्रमाणे. त्यामुळे त्यांना असं होतं की अरे ग्रॅज्युएशन झालं तू कामाला लाग, 30,000 पगार मिळेल, असं ते त्यांचं असायचं. पण मी इथे कामाला लागलो हे त्यांना सांगितले, कामाला लागलो हे सांगितलं, पण त्यांना काही इथली काही कल्पना नव्हती गोष्टींची. पण मी अचानक एके दिवशी त्यांना फोन केला, सगळ्यांनाच, माझ्या 3 बहिणी आहेत, आणि त्यांना सांगितलं की 9 वाजता टीव्ही चालू करा, हे चॅनल आहे, हे चालू करा आणि बघा. मग तेव्हा 9 वाजता मग सगळे घरी, त्यांना थोडीशी कल्पना आलीच की काहीतरी आहे वाटतं, यांनी काम केलं वाटतं. मग त्यावेळेला मग सगळ्यांनी 9 वाजता टीव्ही लावला होता आणि कार्यक्रम पाहिलेला. क्या बात आहे. ही एक भावना खूप वेगळी असते की आपण काहीतरी एका प्रोसेस मधून जात असतो आणि आपल्यासोबत काहीतरी चांगलं घडतं. तुम्ही मित्र आहातच, तुम्ही एकमेकांसोबत एन्जॉय करता, पण तुझे पण चाळीतले मित्र असतील, तुझेही चाळीतले मित्र असतील. अर्थात चाळीतलं एक वातावरण वेगळं असतं आणि त्याची सर कशालाच येऊ शकत नाही. मला चाळीतल्या मित्रांविषयी थोडंसं, म्हणजे या मैत्रीच्या निमित्ताने, या आपली यारीच्या निमित्ताने थोडंसं चाळीतल्या मित्रांविषयी मला ऐकायला आवडेल. चाळीमध्ये मित्र म्हणजे 4-5 आहेतच तिथे चाळीमध्ये. माझ्या समान वयाचे कमी आहेत, 2-3 जणच आहेत, बाकी मोठे दादा आहेत काही, आणि नंतर मग काही छोटे असेल. पण त्यांना खूप भारी वाटतंय आता, म्हणजे त्यांना स्वतःला सांगायला फार प्राऊड वाटतोय, आणि एक चाळीला नाव देणं हे एक उदाहरण आहेच त्यासमोर. आपला यार. हा, त्यामुळे सगळेच, म्हणजे माझा जन्म तिथे झालाय, आणि तिथल्या सगळे जे चाळीत सगळे राहतात ना, त्या सगळ्यांच्या समोर मी असंच बिना चड्डीचा फिरलेलो आहे. त्यामुळे तिथल्या मोठ्या लोकांना पण, म्हणजे मित्रांना त्याच्यापेक्षा जास्त कदाचित त्या मोठ्या लोकांना त्यांचा जास्त जीव आहे. म्हणजे आताही गेलो ना कधी कधी, किंवा कधी असं बसणं बोलणं झालं ना, की मला तेच आठवून देतात त्या काकी मावशी, की तेव्हा लहान होतात तेव्हा असा उड्या बिड्या मारायचास, डान्स वगैरे करायचास, मस्ती वगैरे करायचा. तर ह्या गोष्टींनी बाबतीतच त्यांना ते नॉस्टॅल्जिक व्हायला होतं, आणि त्यांना तेच आठवतं की, म्हणजे त्या निमित्ताने का होईना त्यांचा एक थोडा वेगळा जीव आहे सगळ्यांचा. ते असतंच ना की आपलं मूल किती मोठं झालं तरी त्याचे काही जुने दिवस आठवत असतात, आणि त्यांना ते असं जाणवतं की अरे हा, आमच्या इथं आपल्या समोर तर लहानाचा मोठा झालाय आणि आता काहीतरी करतोय, त्याचं त्यांना जास्त कौतुक आणि अभिमान आहे. जशा स्वतःच्या मुलाबद्दल जो अभिमान असतो, तसाच तो एक अभिमान त्या गोष्टी. आणि ती भावना घरच्या सारखीच असते चाळीमध्ये, कारण आमचाच मुलगा आहे. भांडुपकर, आमचं काय, आमची मजाच चालू असते. आमच्या इथे लोक खूप भारी आहेत. पण तू एरियात कसा असतो? असा एकदम निवांत? हा, आरामात हाफ पॅन्ट घालायची, टी शर्ट मंडळाचं टाकायचं, एरियात फिरत राहायचं मित्रांबरोबर, इथे जा तिथे, आणि नाही बोलायचं कोणाला. अगदी अरे जरा इथे खाली चाललोय, चल गाडीवर बस, जायचं. कोण कुठे चाललाय, कुठे चालला, अरे जरा हा मी पण येतो. आपल्याला काय, चालायचं, मजा करायची, बाकी काय नाही. आमचे ते पोरण, अरे आता खरं तर आज तालीम आहे म्हणून, पण आज आमच्या ते कवटी बॉलची स्पर्धा आहे क्रिकेटची. माझं नाव टाकलेलं टीम मध्ये पोरांनी, की तू आहेस ना, बोल नाही रे आमची तालीम आहे आज. अरे यार काय मस्त कवटी बॉलची आपण मॅच घेतल्या, चषक आहे आपल्या एरियात, तू कुठे चाललाय, बोला अरे काम आहे रे. हे चाळीतल्या मॅच स्पर्धा एक वेगळंच गणित आहे. त्याच्यात त्याची नावं वेगवेगळी असतात, त्याच्या काही खेळायच्या त्याचे नियम पण हे वेगळेच असतात. चाळीतल्या पोरांनी बनवलेले. झाडाला लागून 4-6 नाही देणार,
असे त्यांचे हा नियम. म्हणून चाळीतल्या पोरांचे एक वेगळे नियम वेगळे असतात. आणि कवटी बॉलनी खेळायची वेगळीच मजा आहे. हो ती कोणालाच नाही जमणार, कारण तो कवटी बॉल हवेत फिरतो. त्यामुळे तो कसा मारला तर तो 4 जाईल 6 जाईल. कारण तू आमच्याकडे पत्रावर बॉल गेला की आउट, पायपात बॉल गेला की आउट. मग तो खेळताना तुला खूप डोकं लावून खेळायला लागतं, कसं खेळायचं, खालून कसं खेळायचं. तर ती आज मॅच आमच्या एरियात होती. पण पोरं मला बोलवते थांब जा ना एक मॅच घेऊन. बोल नाही रे बाबा काम आहे. जेव्हा सुट्टी असेल त्यावेळेला मी खेळेन. तर ही मजा असते की पोरं ना वेगळं नाही मानत आपल्याला. हा म्हणजे आणि आम्ही पण वेगळे असल्यासारखे राहत नाही त्यांच्यात. गेलो तिथे एरियातले की मग तिकडचं व्हायचं आणि मजा करायची पोरांवर. आता आम्ही दरवर्षी माझ्या आईची पूजा असते, तर आम्ही दरवर्षी काहीतरी मखर बनवतो वेगळ्या प्रकारचं, की ह्या वर्षी काय करता येईल किंवा वेगळं काहीतरी करूया. कारण तसंही आम्ही पैसे देऊन रेडीमेड मखर आणायचो. तर आमचं असं की तिथे पैसे देतोच, त्यापेक्षा कमी पैशात आपणच काहीतरी बनवूया. creative, त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात, मजा मस्ती करतो काम करताना. नाईट मारून काम करायची ही जी मजा आहे ना कॉलेज पासूनची आपली, ती नाईट मारूया. मग रात्री धमाल मजा मस्ती, काहीतरी खायला मागव, पिझ्झा मागव, भुर्जी पाव मागव, ही मजा करायला मिळते त्या निमित्ताने. आणि त्या निमित्ताने कशी थोड्या वेळासाठी ती मुलं एकत्र येतात आणि प्रत्येकात काहीतरी थोडा थोडा कलाकार असतो किंवा काहीतरी क्रिएटिव्हिटी असते ती त्या निमित्ताने बाहेर येते. की अरे हा पेंटिंग चांगलं करतो किंवा ह्याला चांगलं क्राफ्टिंग जमतं किंवा ह्याचं विजन चांगलं आहे, ह्याला काहीतरी वेगळं सुचतं. ते पोरांमधलं टॅलेंट इथे बाहेर पडतं. आणि मग पोरांचं काय चालू असतं, आज काय करूया, उद्या काय करूया, पिकनिकचे प्लॅन करूया का, हे ते. मला वाटतं ही चाळीतली गंमत आहे, कारण की आपण किती मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवरती ठेवण्यासाठी ही माणसं खूप आपल्याला मदत करत असतात. तुमची मैत्री बहरतीये, पण मैत्रीत एक असं असतं ना बने आणि दत्तू सुद्धा, की जेव्हा आपण खास मित्र होतो ना, चल यार गप्पा मारायला जाऊया, चल यार खायला जाऊया, आज इकडे नाईट आउटला जाऊया, असे आपले आपले एक ठरलेले अड्डे असतात. तसं तुमच्या दोघातले काही ठरलेले कट्टे, ठरलेले अड्डे, ठरलेल्या काही गोष्टी आहेत का, की नाही इथे तुम्ही जास्त वेळा जाता किंवा इथे तुमचा एक कम्फर्ट झोन आहे तुमच्या मैत्रीचा? आमचा ठरलेला कट्टा हाच आहे. म्हणजे आम्ही इथेच असतो ना बऱ्यापैकी. आता 2 दिवसाला हा. आम्ही सतत भेटतच असतो. त्यामुळे असं भेटलं की आमचं ते चहा कॅन्टीन तिथे हा बसलेला असतो किंवा माझं समोरचं ऑफिस आहे, मग तिथे आम्ही तिथे बोलतो. आवाज देऊन मग तिथे गप्पा किंवा सुरू हा झाल्या काय की मग तिथे. कामानिमित्त आमच्या रूम मध्ये आला की ह्याला आम्ही बसवून ठेवतो, थांब जाशील. हा, तिथे. यांची रूम कारण हा काय कमालीची रूम आहे. ओके, म्हणजे तुमच्या दोघांची रूम पण वेगवेगळी हो, इथे. हो. ओके. हा आमच्या रूम मध्ये आला की ह्याला आम्ही सोडत नाही लवकर. तू आता आर्टिस्टच्या रूम मध्ये बसतो हा हा आणि हा म्हणजे- प्रोडक्शनच्या रूम मध्ये बसतो. हा म्हणजे आमच्या रूम मध्ये आम्ही प्रथमेश, रमेश, मी, पृथ्वी, मंदार, आम्ही 5 जण असतो. हा आला ना काय काम घेऊन की त्याला काम करू, थांब रे इथे. मजा करू. मी प्रोडक्शनचं जरी घेऊन गेलो तर मला बसवतात, थांब जरा पण 5 मजा मिनिटं. असते. मजा करतो काहीतरी जरा. म्हणजे कारण काय ना हा त्याच्या कामांमध्ये असतो, तर हा असं भेटत नाही सहज लगेच. कारण हा खूप त्याच्या Production गडबडीत वाला आहे ना असतो. तो. हा गडबडीत असतो त्याच्या. तर तो कधी सापडला ना आम्हाला की त्याला आम्ही सोडत नाही. अरे थांब रे जाशील, एवढा काय पोरांमध्ये बस. आपलं त्यामुळे मजा असते. म्हणजे तिथले किस्से, तिथल्या गप्पा ना फार इंटरेस्टिंग. म्हणजे दिवसभरातून मी त्यांना परत बोललो ना, हा. दिवसभरातून एकदा येऊन इथे थोडा वेळ बसलं पाहिजे, फार मजा येते. ब्रेन वॉशिंग आपलं. हो. मोकळे होतात. फार मजा असते, फार पण- मजा असते. जेव्हा बोलायचं असतं तेव्हा असं चल रे जरा मला बोलायचं. एक असलं मैत्रीतलं असतं ना की आपल्याला काहीतरी व्यक्त व्हायचं असतं, तेव्हा तुमच्या दोघांचं कसं असतं? काय नाही त्याला सांगतो तू जरा काम आहे, तुला वेळ असेल तर सांग, थोडं बोलायचं होतं किंवा किंवा मग काही एखादा फोन गोष्टी. वगैरे करतो की हा म्हणजे मला काही काम गोष्टी माहित नसतील किंवा मला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती करून घ्यायचं असेल आणि जर ह्याला त्यातलं माहित असेल तर मी त्याला फोन लावतो, यार असं असं काय करू. मग तो बऱ्याच गोष्टी सांगतो किंवा त्याचे काही कॉन्टॅक्ट असतील त्यांना विचार. तर त्या बाबतीत खूप आमचं भारी आहे की काही असेल तर तो मला मेसेज करेल किंवा फोन करेल, अरे असं आहे काय माहिती आहे का तुला ह्याच्याबद्दल किंवा कुठे काय आपल्याला मिळेल का या बाबतीत. तर मग कपड्यांच्या बाबतीत पण आम्ही असं करायचं. हो, हो, हो. सेल आला काय ना, किस्सा हा? अरे सेल मिंत्रावर सेल आला सेल की हा मला सांगायचं भाई सेल आलाय मिंत्रावर. मग हा मला पाठवायचा, हे तुला चांगलं वाटेल, हे असले टी शर्ट तू घालत जा. हे आमचं नाही मध्ये वेगळंच चालू होतं. मग मी त्याला विचारतो, भाई मिंत्रावर घेतलंय रे पण ना परत करता येतं याचं कसं आहे काय. मग तो अरे काय नाही मागव, बघायचं घालून, नाही वाटलं तर परत घेतात ते. असं काय काय गोष्टी माहित नसतात हा आपल्याला. म्हणजे एकमेकांना ती तर खरी मैत्री आहे की पण हा आपण ग्राफ फक्त भारी आहे, जो म्हणजे आम्ही वडापाव किंवा खाण्यासाठी जे कॉन्ट्री काढायचो तिथून तेव्हापासून तो जो आत्ताचा ग्राफ तो खूप भारी वाटतो पण आम्हाला. आता ही मैत्री वाढली आहे, मैत्रीचा ग्राफ पण वाढलाय. आता ह्या आपली यारीमध्ये सेटवरचं कोण कोण इन्व्हॉल्व आहे? म्हणजे ग्रुप जसा मोठा होतो, तुम्ही दोघे मित्र आहात पण आता त्याच्यात असतात ना अजून एक, अरे ए बी अपना यार आहे, अरे ए बी अपना यार आहे, असं आता कोण कोण त्याच्यात add झालंय? सगळेच म्हणजे म्हटलं ना की सगळ्या रूम मध्ये गेलो, काही विषय निघाला की आम्ही सुरूच होतो. मला असं लागत नाही कोणाला तरी तू ये बाबा बस ऐक काय चाललंय, तो येईल ठराविक होतो. कोणीच लागत नाही. म्हणजे दोघे जण बसून वेगळ्या गप्पा होतील, मग कोणाशी नाही, सगळे लागतात, सगळे सुरू होऊन जातात, सगळ्यांच्या गप्पा सुरू होतात. फक्त विषय पाहिजे का क्या बात आहे. कोणी विषय काढला सुरू होऊन जातो सगळे. दत्तू आणि बने
यश अपयश दोघांनी एकमेकांचं बघितलंय, चढ उतार बघितलेत. एकमेकांविषयीची बेस्ट मुवमेंट आठवणीत राहिलेली साईला नाव दिलं ते वालं, आणि त्याने लग्न केलं तेव्हा मला खूप भारी वाटलं होतं क्या बात आहे. की भाई भावाने लग्न केलं यार. एका पॉईंटला असं की आता भाऊ चाललाय पुढे आपला, हळूहळू संसाराला कुठेतरी- लागला. हा म्हणजे हळूहळू मुलगा. आपल्यापासून लांब नाही गेला पाहिजे असं, पण अगदी. तसं नाहीये. तो करेक्ट सगळा बॅलन्स सांभाळून सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेजमेंटचा बादशाह येतो. त्याला काय बोलायचं आपण. दत्तू मला बनेला मी स्किट मध्ये पाहिलं होतं. इथे जॉईन झालो ना तो सुरुवातीला, तेव्हा त्याचे 1-2 स्किट पाहिलेले. आणि मला कळलं होतं की तो स्किट मध्ये काम करतोय. आणि मला ते भारी वाटलं की आम्ही सेट समदुखी ना सगळ्याच बाबतीत. त्यामुळे काम मिळालं होतं, आम्हाला कळतं की भारी याच्या वाटलं. गावात अरे भारी झालं रे यार. मग मी स्किट पाहिलं होतं आवर्जून, आणि त्याचं टायमिंग माहिती होतं. अरे की आमच्या एकांकिकेत त्याला म्युझिकचं काम दिलं होतं ऑपरेट, ते कॅरेक्टरच होतं तसं. आणि त्याच्यामध्ये तो जे पंचेस काढायचा ना टायमिंग वरती, तर ते कळत होतं की हा त्याचं टायमिंग छान आहे फार म्हणून. आणि इथे कट्टू त्याला इथे काम मिळालं ना, तर ते स्किट पाहिलं होतं मी, आणि एवढं भारी वाटलेलं ना की वा क्या बात आहे. म्हटलं करेक्ट ठिकाणी गेलाय आणि करेक्ट काम मिळालं, म्हणजे ह्याच्यात तो भारी करणार, आणि हे तो आता मस्त करेल आता. अगदी. आता मित्र म्हटलं की चुका होतात. एकमेकांचं जेव्हा चुकतं तेव्हा त्या चुका सांगायची पद्धत काय आहे? कसं सांगायचं एकमेकांना चुका? सांगायची आणि मुलांची मग ते- पद्धत हा, असते ती. आपण एक आता ती तुमची एक 2 प्रकारची मैत्री असते. एकात चुका कशा सांगायच्या हा प्रश्न असतो, आणि दुसऱ्याकडे थेट हा बार असतो. तुमच्याकडची पद्धत कशी आहे? थेटवाला नाही आमच्याकडे. आम्ही व्यवस्थित चुकलं की तर थोडं ना असं, हा. अरे पण चुकायचं ते म्हणजे- सांगता एकमेकांना मोकळेपणाने हा की- हा, सांग तर मजा आहे ना तर सांगितलं. ते कसं आणि उलट आम्ही आवर्जून विचारतो झालंय का सगळं? सांगण्यापेक्षा की भाऊ, आम्ही ऍडजस्ट करून घेतो एकमेकांना. म्हणजे आता हा असिस्टंटचं पण काम करत असायचा ना, आता दोघांचं काम सेमच आहे, आमचं काय वेगळं नाही. त्यामुळे दोघे लागलेच असायचो फोनवरती, आम्ही रेकॉर्डिंग ऐकणं किंवा काम करत करत तालीम करणं. त्यामुळे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे स्किट करताना पण त्या बाबतीत एकमेकांना मदत करतो. हो मग डायलॉग पाठ करणं, ते आमचे नारे बिरे वाले जे स्किट असल्यावर ते आम्ही नारे द्यायचो. आणि तर ते त्या सगळ्याच गोष्टी, तर त्यावेळेला मग ते आम्हाला माहिती आहे की शाळेतल्या मुलांचं करतो तेव्हा पण, शाळेतल्या मुलांचं करतो आपण. ते आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय करायचंय. किंवा कसं याला सांभाळत त्या हा. ट्रिक त्या आमच्या आम्हालाच माहिती की ह्याला हा. तर इथे ते- कसं आणायचं बरोबर, किंवा हा, त्याला तर ते त्या पेजवर कसं आणायचं. काम करत असताना हा जरा जास्त बिझी दिसतोय. मग आता तालीम करताना पण कधी कधी आता मी प्रोडक्शनचं काम करत असेल आणि मग आमचं स्किट एकत्र आहे, तर मग हा तिथे ऍडजस्ट करतो गोष्टी, की मग इतरांसोबत तालीम मग कंटिन्यू करतो. मी आलो की मग मी जॉईन होईल, किंवा मग काय चेंज झालं तर मग मी आल्यानंतर मला सांगतो की असं चेंज झालंय, हे तुला बोलायचं, हे वाढलेलं आहे, किंवा जर काही कमी झालं असेल तर हे एडिट झालंय. मग म्हणजे चुका एकमेकांना मोकळेपणाने हा, सांगता. हो, हो. पण आता इथे काम करताय, असा एखादा किस्सा आहे का की काहीतरी गंडलंय मेजर, काहीतरी फसलंय? दोघांच्या असे गमतीशीर किस्से झाले का? अरे आता कटला, आता हा गेला, असं दोघांच्या बाबतीतले मला एक एक किस्से ऐकायला आवडतील. ते किस्सा आहे तो एक आमचा, हा मी आणि विराज तिघांचा होता. एका स्किटला आम्ही कार्यकर्ते असतो ना, आम्हाला घोषणा घोषणा द्यायची द्यायची असतात. असते. काय आम्ही म्हणजे प्रॅक्टिस केली होती त्याची, पण शूटच्या आधी आम्ही बोललो नव्हतो की आपल्या स्टेजवर जाऊन हे बोलायचं. ते सकाळपासून तालमी केल्या होत्या, पण शूटच्या आधी कसं ना एकदा बोलू ते वाला झालं ना रे आमचं. आणि गेलो, आणि आमच्या एंट्रीला मी आपलं घोषणा देत गेलो पुढे, आणि विराजना विसरले काय बोलायचं ते. घोषणेचे आम्ही अर्ध वाक्य मी बोलायचं आणि अर्ध हे बोलायचे. हा आता अर्ध बोललो, हे मागून काय यायच्या आधी ना व्यंगीतून एक एकदा तोंडात बसलं बोललो ना, की मग ते फ्लो मध्ये होऊन जातं ना, की सकाळी तालीम करतोच, पण नंतर परत काम डोक्यात सुरू झाली आणि त्या फ्लो मध्ये गेलो ना की ते कनेक्ट होता येत नाही, किंवा प्रेशर इथे आल्यावरती सेटवर प्रेशर पण क्रिएट होतं, एक भीती पण येते. हो आणि आलो आम्ही चला आणि घोषणा ब्लँक ना, दोघे गेलो. एकदा झालं, दोनदा झालं, मग सरांचा आवाज आला. सरांनी सांगितलं मायकोर एकदा काय ते ठरवून घ्या कोण काय बोलणार आहे ते, आणि मग एंट्री घ्या. मी हात जाऊन परत आम्ही एकदा तालीम केली आमच्या. तिघायचं ठरवलं आता हे एवढंच करतो. बोलायचं आपल्याला. आणि ते काय एकत्र द्यायचे आहेत ना, तर त्याच्यामध्ये तो वाटून दिलेले ना, बरोबर. आणि त्याला उचलायचं एकेकाला. तर त्या फ्लो मुळे थोडस ते एकत्र करताना थोडस ते चुकलं गेलं. आता याच्या पुढे तसं काय आलं की आम्ही एकमेकांकडे बघतो आधी, हा घोषणा आहेत, पोचले. आम्ही घाबरतो आधी. घोषणा आम्हाला वेळेला की आम्हाला ते आम्ही आठवतं आधी, लय तयारी की अरे करतो. आपण मस्त थांबलो होतो सगळे. पण ते असं होतं कधी, समजा तू समोर आहे, हा स्टेजवरती आहे, किंवा तुम्ही
दोघांपैकी वाईस वर्सा कोण कुठे, आणि एखादा समजा काही गणलंय तेव्हा लक्षात येतं गेला आता हा हो, कटला. हो. तसं घडलं नाही असं तसं कधी कधी अजून. घडलं बघितलं नाहीये, एकमेकांना? पण हे होऊ शकतं की म्हणजे जर कोणी गेला की एकमेकांच्या आपण बारकावे आम्ही कधी बघतो फ्लो सुरू असेल आणि सुरू असताना काहीतरी वाक्य मागे पुढे झाले असतील तर पुन्हा त्या इथे येताना मग एकमेकांकडे तुझं आता पण तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का की तू काहीतरी प्रोडक्शनच्या गडबडीत आहे आणि तुला इथे स्किटचं पण काहीतरी सांगितलंय आणि मध्ये तू काहीतरी विसरूनच गेलाय आणि काहीतरी एक वेगळी धमाल घडली, असं तुझ्या बाबतीत कधी झालं की तुझ्यावरती प्रोडक्शनची पण जबाबदारी आणि इथलंही आहे समजा काही, तर अशा दोघांमध्ये तुझी कधी तारांबळ उडाली का, अरे मी इथे करू की तिकडे करून काहीतरी विसरलाच आहेस तू? नाही तसं नाही कधी नाही, झालं. तसं नाही म्हणजे विसरणं असं आमचं झालंच नाही. आता तो जो किस्सा आहे ना तो एकच, त्याच्या व्यतिरिक्त तसं विसरणं नाही झालं. पण फ्लो मध्ये म्हणजे कळलं की आपण सकाळी तालीम केली आणि मध्ये आपल्याला वेळच नाही मिळाला, हा. तालीम करायला मध्ये वेळ नाही मिळाला आणि समजा आपला चुकून हवी तेवढी तालीम न करता थोडीशी करून आपल्याला जर डायरेक्ट कनेक्ट व्हावं लागलं स्किटला, तर त्या वेळेला मग आपण बावरलेलो असतो ना, काय म्हणतात त्याला, कार ड्राईव्ह, कार्ड रीडर ते लावायचं, ते लावून मग मोबाईलला कनेक्ट करून मग ते तसं कनेक्ट करून ते बघणं असायचं. तेव्हा त्यावेळेला काय 12-13 साली आपल्याकडे तसं मोबाईल तेव्हा, आणि तेव्हा इतकी मेमरी आणि हे पण नव्हतं पेनड्राईव्ह सगळं. मध्ये मी तसं ते सेव्ह करून ठेवलं आणि ते सीट्स मी बघत राहायचो. तर त्याचा तेव्हापासून फार मोठा फॅन आहे. आणि त्याच्यासोबत आता काम करताना तो ज्या पद्धतीने ऍक्शन रिॲक्शन आणि ज्या पद्धतीने तो काम करतो ना ते बघून ना, म्हणजे फॅनच असल्या कारणाने मला त्याला काम करताना बघून मी ते एन्जॉय खूप जास्त करतो. म्हणजे खूप भारी वाटतं. त्यामुळे ते करताना तुलाही हसायला येतं. प्रत्येक वेळी तो काहीतरी वेगळं देतो आणि कंट्रोल नव्हतं. ते नाही कंट्रोल होत की तो काहीतरी भारी बरं. तो दादा पण असं आहे ना, ते उगाच मोरे नावाची सिरीज, हा, त्यात त्या सिरीज मध्ये ना मी एक ब्लँक कॅरेक्टर आहे, तो येऊन तसंच फक्त बसलेला असतो, बाकी तो काही करत नाही. मग ते प्रत्येक वेळी तो कधी चनेवाला असतो, कधी शेंगदाणेवाला असतो, कधी बोट वलवणारा असतो, असं वेगवेगळ्या कॅरेक्टर मध्ये मी बसतो तिथे येऊन आणि ते सुरू असतं. तर त्यावेळेला स्क्रिप्टमध्ये काही नसतं तसं माझ्या रिलेटेड, पण तो आवर्जून माझ्याकडे येतो आणि आवर्जून काहीतरी रिएक्शन मुद्दाम करतो, मुद्दाम देतो. आपण इन्व्हॉल्व नसेल ना तर खेचून तो घेतो मला, खेचून घेतो. आणि मग ते बरं इनप्रॉम्प्ट असतं, ते अचानक असतं, ते ठरलेलं नसते मुवमेंट. आणि तो बरोबर इथे आल्यावरच करतो आणि तो सेट वरती आल्यानंतर शूट चालू असतानाच करतो तो. आणि मग ते नाहीच कंट्रोल होत, मग ते हसायलाच येतं तिथे. अगदी. पण तुमच्या दोघांमध्ये असं कधी झालंय की फक्त हास्य जत्रेच्या सेटवर नाही, वैयक्तिक आयुष्यात कसंही, म्हणजे तुम्ही सांगा ते, की काहीतरी मेजर चुकलंय किंवा काहीतरी गणलंय किंवा असा कुठला तरी प्रसंग आलाय की जिथे आपण कधी कधी म्हणतो ना आपल्याला गिल्ट असतो किंवा आपण हतबल होतो, पण तिथे मित्र म्हणून एकमेकांना खूप इमोशनल बॉन्डिंग केलंय किंवा एकमेकांना सांभाळून घेतलंय, असा कुठला किस्सा सेटवरती किंवा वैयक्तिक आयुष्यातला कसाही? सुरुवातीलाच जेव्हा इथे जॉईन झालो प्रोडक्शनसाठी आणि ते करत असताना बऱ्याच गॅप नंतर एक इच्छा फार जागू लागली मनात, की वाटू लागले की आपण इथे खालून तिथून बघायचो की इथे आपल्याला काम करता यावं. हे फार वाढू लागलं, एक काम आपण करूया ते असं फार वाटू लागलं आणि ते खूपच जास्त वाटू लागलं. मग आम्ही एके दिवशी फोन केला, तो किस्सा ते की मग रात्री मला खूप रडू आलेलं, मला फार त्रास झालेला की कधी मिळेल आपल्याला अशी संधी, कधी आपल्याला असं काम करता येईल, एकदा करायची इच्छा आहे असं वगैरे ते सगळंच. आणि इथे एवढं बरेच महिने काम करत होतो त्यानंतर, आणि त्यानंतर ते खूपच जास्त वाटू लागलं होतं की रोज आपण खालून बघतोय यांना, आपल्याला हे करता येईल का, ते करता येईल का, आपल्याला मिळेल का, हे सगळं चाललेलं. आणि कधी खूप भरून आलं, खूप रडायला झालं. आणि त्या दिवशी आमचं भेटणं झालं आणि माहित नाही पण यांनी बोलवलं आणि आपण जेवायला हॉटेलला तिथे जातो तिथे. मग आम्ही जेवायला एकत्र त्या हॉटेलला गेलो होतो. आणि त्यावेळेलाच म्हणजे माहित नाही नशिबाने त्यावेळेलाच एक कॅरेक्टर विनायकने लिहिलं होतं आणि ते सरांना त्याने अप्रोच केलं की सर दत्तूला करू दे का. आणि मी हेच बोलायलाच तिथे त्यांच्यासोबत, म्हणजे कसं बोलू आपल्याला ते होतं ना थोडंसं. आणि मग त्यावेळेला तो विषय निघाला आणि मग मी त्यानंतर मला असं भारीच वाटलं फार. मग मी त्यांना सगळं बोलून टाकलं की अरे मी आताच 2 दिवसाला मला फार त्रास होत होता, मी फार रडलो, मला फार असं होत होतं की आपल्याला करता येईल, आपल्याला पण ते मिळालं पाहिजे. त्यात हे माझ्या समोर येते, माझ्यासाठी भारी. बरं त्याने मला असं विचारलं की तू करशील काही कशाचं कॅरेक्टर. मला विचारतो काय नाही, विचारू नको, सांग म्हटलं. मग तो सरांशी बोलला आणि मग तिथे ते इनपुट आले आणि मी कनेक्ट झालो ह्या प्रोसेसला. पण तो जो दिवस होता ना त्या दिवशी मला, म्हणजे त्या दरम्यान मला 1-2-4 दिवस फार त्रास होत होता आणि फार वाईट वाटत होतं की यार कधी मिळेल. आणि ते खूपच उफाळून आलेलं आणि खूपच फार जाणवत होतं ते.
आणि त्या दरम्यान त्यांना कनेक्ट झालो आणि मग त्यांनाच मन मोकळं केलं. त्या दोघांनाही मी तेच बोललो की त्यावेळी तुला बरेच आधार वाटला असेल की हा, माझ्या दोघे माझ्या बने मनातलं आणि विनायक पण होतं, विनायक आणि विनायक मी. बने दोघे, आणि त्यांना मग मी तिथे मोकळाच झालो की त्यांना म्हटलं की तुझ्या अरे, बाबतीत असं झालं कधी बने की काहीतरी मेजर हे झालंय, काही एखादी चूक असेल किंवा काही म्हणजे काहीतरी एखादा प्रसंग झाला जेव्हा दत्तू तुझ्या सोबत आला किंवा तुला एक असं वाटलं की नाही कुणी नाही तर दत्तू आहे माझ्यासोबत? असं सुरुवातीला बऱ्याचदा व्हायचं, जेव्हा नंतर हा पण जेव्हा इथे आला कामासाठी प्रोडक्शनचं वगैरे, आणि मी पण माझं असिस्टंटचं काम करायचो ना, तर बऱ्याचदा काही चूक झाली किंवा काहीतरी माझ्याकडनं, कारण माहिती नसतात गोष्टी आणि आपल्याकडनं काही गोष्टी होतात, माणूस आहोत, चुका होतात. तर मग त्यात जर आपल्याला त्याचं वाईट वाटलं किंवा माझ्यामुळे हे झालं, हा जो आपण गिल्ट घेतो ना, मग तो कोणाला सांगायचा? मग अशा वेळी मग अरे दत्तू असं झालं रे, माझी काय चूक नव्हती, पण मग तो नाही ठीक आहे भावा, होतं असं काय नाही, तू 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 काय वाईट नाही ना केलंस, तुझ्याकडनं झालं ते, तू काय ठरवून नाही ना केलं. मग ते एक समोरून एक आधार देणं, म्हणजे ठीक आहे ह्याच्या पुढे मी लक्ष ठेवलं, काय नाही रे, होतात गोष्टी. मग अशा वेळेला विनायक असेल किंवा दत्तू असेल, तर त्यावेळेला हे जवळचे असायचे. मग बोलणार कोणाला ना आपण ह्या गोष्टी, चुकलो तर चुकलो, पण ते एक आपल्यात असतं ना की मी चुकलो कसा किंवा मी कसं हे केलं, ते आपल्याला नेहमी खात राहतं. मग ते कुठेतरी की अरे दत्तू असं आलं, मला हे नव्हतं करायचं किंवा माझ्या डोक्यात पण नव्हतं, पण माझ्याकडनं ते झालं. मग ते ठीक आहे, झालं ना, जाऊन दे, सोडून दे विचार. आता त्यात नको आता अडकू, पुढे हे होणार नाही किंवा ह्याच्या पुढे कसं ते काम करशील त्या गोष्टीत जास्त लक्ष दे. मग ह्या गोष्टी बऱ्याचदा विनायक आणि दत्तू सांगायचे किंवा मोठा भाऊ म्हणून किंवा एक मित्र म्हणण्यापेक्षा भावाची जी फिलिंग आहे ना ती वाली तुमच्या दोघांमध्ये जास्त आहे. ते मला जाणवतंय मगाचपासून की तुम्ही मित्र. आम्ही सुरुवातीला पण ना, जेव्हा मी म्हणजे आता आधी विनायक आणि बने दोघेच होते, नंतर जेव्हा मी कनेक्ट झालो ना इथे, तर त्यावेळेला मग यांच्या घरी मी कधी कधी राहायला थांबायचो. मग आम्ही तिथे घरात बसून ह्या गोष्टींचं डिस्कस करायचो. म्हणजे एखादं स्किट झालेलं असेल त्याच्यावर, किंवा मग दुसऱ्या दिवशी होणार असेल स्किट त्याच्यावर, किंवा इतर काम पण कशी करता येते. हा, तर त्याच्यावर तसं बोलणं असायचं. मग तुझं हे असं झालं होतं, मग हे आमचं ना हे डिस्कशन असतं, त्या गोष्टीवरती बोललं जायचं प्रत्येक. अगदी. पण तुमची मैत्री आहेच, पण आता अर्थात तुम्ही जास्त वेळ घरात कमी सेटवर जास्त असता आणि सेटवरती खूप दिग्गज लोक आहेत, खूप सिनियर लोक आहेत, त्यांच्याशी तुमची बॉन्डिंग कशी आहे रे? म्हणजे ती मैत्री आहे त्यांच्यासोबत पण, किंवा त्यांच्याकडनं ते सामावून घेणं कसं असतं की अरे नाही आपला बच्चा आहे, आपला लडका आहे, असं ते त्यातला एखादा मला छोटे छोटे काही किस्से ऐकायला आवडतील की ही मंडळी मोठी आहेत वयानं म्हण, अनुभवाने म्हण, पण ती आमच्यासोबत आमच्यासारखी होऊन वागतात. असा एखादा किस्सा मला ऐकायला आवडेल. सगळेच तसे आहेत, कधीच कोणी असं कोणाला असं हे नाही करत, सगळ्यांना सामावून घेतात, काही असू दे. मग तो असं चालत जरी जात असेल आणि गप्पा चालू असेल तरी त्याला ये ना भाई, काय कुठे चाललंय, ती पण एक यारी आहे ना, कारण शेवटी आपल्याला त्याचं दडपण असतं, कारण की आपण पण नाही ते कधीच जाणवून नाही दिलं कोणीच. हो हो. आणि म्हणजे सुरुवातीला पण की आम्ही काम करत असताना, आता ह्याने मगाशी सांगितलं तसं की असं कोणी जाणवू देतच नाही की तुम्ही नवीन आहे, अरे होईल रे, करशील तू करशील. ह्या लेवलला ते रिलॅक्स करतात आपल्याला. कुटुंबासारखंच की म्हणजे सगळे आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत, तर ते सगळे की कराल तुम्ही करणार, करून करून तुम्हाला सापडेल, करून करून गोष्टी होणार, तुम्ही करत राहा, हे जे सतत सपोर्ट करतात ह्या गोष्टीत, तर ते खूप भारी वाटतं. मला सांगायला आवडेल की अरुण दादा, प्रभा दादा, समीर दादा, नमाताई, प्रसाद दादा, हे खूप मोठे आहेत आमच्यापेक्षा कामाने वयाने सगळंच, पण ते कधीच ह्या गोष्टीचं आम्हाला हे नाही जाणवू देत की आम्ही मोठे आहोत, अजिबात नाही. म्हणजे अरुणदाने प्रभादात तर स्वतः आम्हाला सांगतात की आमच्या तालमी तुम्ही घ्या, चालेल, किंवा तुम्ही आमचं पाठांतर करून घ्या, किंवा काय चुकलं तर सांगा, काय चुकलं, कसं चुकलं, किंवा काय सरांनी सांगितलं होतं इथे ते मला तुम्ही सांगा. तर हे खूप भारी आहे. आणि ते ना ते ऐकतात की सर दादा इथे हे असं होतं, किंवा हे जर चुकलं दादा, हे आपण असं सांगितलं ना की ते एक्सेप्ट म्हणजे आपल्यासाठी पण केवढी मोठी शिकायची आहे की इतकी मोठी माणसं आपल्याला. आणि मुळात ना सगळे ना इथे ना कामाला पहिलं प्राधान्य देतात की काम छान झालं पाहिजे, मग ते कसंही असो, मग कोणी सोबत असो कोणी नसो, किंवा कोणी, आता समज अरुण दादा, मी आणि हा स्किट मध्ये असेल तर ते आमच्या सोबतचे होतात, ते आमच्यातले होतात, आणि ते पण त्यांचे अनुभव सांगतात, किंवा ते पण सांगतात की तू असं कर, तू असं केलंस तर बघ त्याची मजा जास्त, किंवा त्यांना जास्त माहिती त्या गोष्टी, आम्ही शिकतोय पण ते सांगतात की हा शब्दावर तू असं जोर दिलास की त्याची गंमत अशी बाहेर येईल. तर ह्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या, आणि इथे ते कधीच जाणवत नाही. कुटुंब, आता ह्या मैत्रीचं कुटुंब झालंय खऱ्या अर्थाने. पण बने मला आतून एक असं कळलंय, तुझी आणि वनिताची पण एक वेगळीच यारी आहे. म्हणजे तुमचं एक वेगळंच बॉन्डिंग, आणि जेव्हा सगळ्यांचं काहीतरी वेगळं सुरू असतं तेव्हा तुझं आणि तिचं काहीतरी वेगळं सुरू असतं, हे मी खूप जणांकडनं ऐकलंय. आम्ही काही हे काय तुमच्यातली यारी मला या निमित्ताने ऐकायला आवडेल. मी एक तर तिला वने बोलतात, ती मला बने बोलतात, तर बऱ्याच जण उलटच मी ऐकतो, म्हणजे वने बोललं की आम्ही हाक देतो की अरे तुला नाही, तिला हाक देतो, असं ते बऱ्याचदा आमचं होतं.
आणि वनिता कोकणातली, मी कोकणात, तर आम्ही भेटलो की अशी काय बाय कशी आहेस, मग ती काय बाबा कुठे, आम्ही असेच क्या गप्पा बात आहे. आम्ही त्या झोनला असतो. मग ती कोणीतरी खोडी काढणार, मग मी तिला सापडलो की मग आपण दोघं मिळून त्याची खोडी काढूया किंवा आपण त्याची मस्करी करूया. आमचं हे चालू असतं वनिताचे. आणि ते सोफ्यावर असलं की मग आम्ही दोघं भेटलो की मग सोफ्यावरच्या तर तिकडे- गप्पांचं म्हणजे आम्ही ते तिकडे आम्ही ऐकलंय. चालूच असतो की ह्याला दिवस, त्याला त्रास दे. अरे कारण ना 2 स्किटच्या मध्ये ना बऱ्यापैकी थोडा वेळ जातो, मग तिथे बसून काय करणार, मग आजूबाजूच्याला त्रास दे. पण इथे सगळे ना स्पोर्टिंगली घेतात. मला ते जास्त आवडतं की मी जरी श्यामदारला काय बोललो ना तर तो रागवत नाही त्या गोष्टीत, तो मस्करी म्हणून घेतो. त्याला काही बोललो, मस्करी केली कशावरून, तर तो रिॲक्ट नाही होत. किंवा कोणी, मी उदाहरण दिलं श्यामदाचं, पण ती मजा जास्त आहे की कोणी असं अंगाला नाही लावून घेत, तेवढ्या पुरतं मस्ती मजा. तर त्यामुळे ना आम्हाला पण मजा येते करायला. ह्या अगदी ह्या वातावरणात सगळं असतं. असं होऊ नये कधी, पण तुमच्यात कधी भांडण झालंय का, किंवा असा नाही. कुठला किंवा तसं झालं तर काय? भांडण नाही, वाद होतात, वाद हा वाद होतात एखाद्या गोष्टीवरून. तर मग ते चांगले वाद असतात. मग ते विचारांचं भांडण. हेल्दी हो. विचारांचं. आमच्या रूम मध्ये बऱ्याचदा होतात. हो. मीश, रमेश, ते हायजिनिकली घेतात हा, तुम्ही. पण हो. त्यातनं चर्चा होते, त्यातनं बऱ्याच गोष्टी नवीन कळतात किंवा समोरच्याकडनं जास्त ज्ञान मिळतं. म्हणजे आमचं असं नाही की फक्त कामाबाबतीतच, इतर कुठल्याही विषयावर चर्चा चालू असतात किंवा त्यावर वाद होतात की मला नाही पटत, तुला का पटतं, मग तो त्याची 4 उदाहरणं येतो, मग हे असं असं आहे, मग समोरचं त्याची 2 उदाहरणं येतो. सो ह्या गप्पांमधून पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि मग ते मित्र म्हणूनच, ते काही नाही तेवढ्या पुरती असतं. वाद झाले, हा चल, पण तुला कळला ना माझा मुद्दा, हा मला पण माझा मुद्दा कळला, संपलं, ह्या लेवल. हास्य जत्रा हा आपल्यातला कॉमन धागा आहे. बेस्ट फॅन मुवमेंट दोघांसाठी कुठल्या होत्या एकमेकांच्या बघितलेल्या, की अरे भाई दत्तूचा एक हा फार मोठा फॅन, दोघांनी एकमेकांच्या सांग, म्हणजे आपण आपल्या फॅन मुवमेंट विषयी सांगण्यापेक्षा तू दत्तू विषयी बोल, दत्तू तुझ्या फॅन मुवमेंट विषयी सांगेल. दत्तून एक स्किट केलं होतं ज्यात ती गधावाला स्किट होतं, प्रभादा हा आणि रसिका पण होती, हो, रसिक. विनायकने लिहिलं होतं. त्या स्किट मध्ये त्याने कमाल काम केलं होतं, खूप भारी. आणि अजून एक स्किट ते ग्रीन स्क्रीन वाला, समीर दादा, तू, मी, गौरव, क्रोमावाला स्किट होतं. त्यात त्याचे 3-4 डायलॉग होते, एवढे बंपर डायलॉग होते ना ते. आणि त्यांनी ज्या टायमिंग, ज्या इनोसंटने ते डायलॉग डिलिव्हर केले होते ना, अरे अरे डेंजर. मला ते स्किट कधी आलं की मी ते बघत बसतो, अरे लय मजा येते. क्या बात आहे. दत्तू? म्हणायचं मी तुला ते पहिलं स्किट हा. जे मी पाहिलं होतं ते वालं. आणि अजून एक गोष्ट, माझे बाबा बहिणीचे खूप फॅन आहेत. हा. माझे वा. बाबा. हे मला आठवतं एक, मी बऱ्याचदा ठाण्यावरून बसने मिरवलं येतो ना, तर मी ठाण्याला उतरलो आणि मी आपला जिना चढत होतो आणि एक जण धावत आला, इतका सामान्य प्रवास आणि गेला. एवढंच बोलला तो, क्या बात आहे. सामान्य इतका प्रकार. सामान्य प्रवास, धावत झाला, इतका सामान्य प्रवास आणि गेला. मला कळलंच नाही काय काय, झालं? मास्क लावला होता. असं पण अजूनही तुम्ही करता पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास? मला आवडतं खूप. हो. मी मला खूप आता मजा मध्ये येते. बदलापूरला चाललो होतो. आता बदलापूरला गर्दी ठाण्याला. आता पूर्ण चाललो, मास्क लावला होता, त्यामुळे आपण तसं बिंदास असतो की काय नाही काय नाही. आणि एक जण 2 जण खाली बसले होते. अरे दत्तू, हा बोला ना. आपलं कसं आपण घरचे होतो डायरेक्ट, कोणी आवाज दिला की हा बोला ना काय. तर ते ओळखतात. मला- काही बरेच जण आवाजाने ओळखतात, काही लोकांना म्हणजे हा त्यांना काय हो. प्रत्येकाला एक ते- आपल्या आवडीचा चेहरा असला की त्याचे सगळे हा. हावभाव आपल्याला माहिती त्यांना पडतात, माहिती किंवा ते आहे. सगळे हो. फीचर्स आपल्याला आवाजावरून माहिती आपण हो. ओळखतो ओळखतो. बऱ्याचदा. पडतात. अगदी. तू मगाशी विषय काढलास की दत्तूचं लग्न झालं आणि मित्राचं लग्न झालं की एक अशी तक्रार असते की मित्र लग्न झाल्यानंतर वेळ देत नाही. नाही. ही एक सगळ्या कॉमन मित्रांची तक्रार असते. तसं तुझ्या बाबतीत आहे का? नाही, त्याची नाही, नाही. तक्रार करायची संधी आहे, वहिनी पण ऐकत असतील. अजिबात नाही. मी तुला बोललो ना, तो मॅनेजमेंटचा बादशाह आहे, तो करेक्ट गोष्टी मॅनेज करतो. तर तुला वेळ देतो मित्र म्हणून. हा, आम्ही बऱ्याचदा एकत्रच असतो, त्यामुळे क्या बात आहे. भेटणं होतच. आणि दत्तू, तुझं लग्न झालंय, पण मग बनेच्या एक असतं ना, आपलं लग्न झालं आपल्यावरती मित्राच्या लग्नाची जबाबदारी असते, ती घेणारेस किंवा घेतलीस का बने? घ्यायची आता तो सांगत असतो मध्ये मध्ये. हा, मग ते एक असतं ना, आपलं लग्न झालं की हो, आपण हो. दुसऱ्याला अलर्ट करत हो. असतो की अरे नाही, आता ते- बघा, आता हा, बघा. बघा ना. हे करतो, हा. हे जे हे बोललास सुरू ते झालंय, करतो तो. हे हा. सुरू झालंय. हळूच एक बघा ना, बघ पर्यंत आता बघ, आता आपलं वय असायचे लगेच सुरू पण दाखवलंस का त्याला, पर्याय वगैरे दाखवतोस की नाही? तिथपर्यंत नाही पोहोचलोय. मनाची तयारी तर होते. हा, तो एक प्रोसेस मध्ये आहे त्या. हळूहळू आधी तो मानसिक तयारी तयारी करतो. करतो की अगदी अचानक सगळे धक्के नाही देणार. हळूहळू, एक एक धक्का. अगदी. दत्तू आणि बने, खूप सुंदर गप्पा झाल्या तुमच्यासोबत. अगदी शेवटचा प्रश्न, खरं तर हा शेवटचा प्रश्न खूप मोठा आहे, पण मला असं वाटतं की त्याचं आपण जितकं कमीत उत्तर देऊ ते जास्त भारी होईल असं मला वाटतं. आज आपण
भेटलो ते हास्य जत्रेच्या निमित्ताने, आणि या निमित्ताने आपण एकांकिका ते हास्य जत्रा हा प्रवास बघितला. हास्य जत्रेनं काय दिलं अगदी थोडक्यात? सगळंच दिलंय खरं तर, नावापासनं ओळखीपासनं सगळंच. त्यामुळे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत खरं तर, म्हणजे सगळ्यांचेच, पूर्ण टीमचे, चॅनलचे, विनायकचे, सरांचे आणि पूर्ण आमचे जे कलाकार आहेत सगळे त्या सगळ्यांचे. कारण जसं मगाशी आम्ही बोलताना बोललो की माहित नव्हतं की पुढे काय होणार, कसं होणार, किंवा कुठे काय मार्गच माहित नव्हता. खरंय. तर अशा वेळेला असा शो मिळणं आणि अशा लोकांसोबत काम करायला मिळणं हेच खूप आहे आमच्यासाठी खरं तर. म्हणजे आमच्यासाठी ह्या सर्वांनी जे केलंय हे त्यांना नाही करणार आणि न कळू द्यावं करू, पण ह्यांनी जे केले ना आमच्यासाठी ते आमच्यासाठी खूप वेगळे आहे. प्रत्येक कलाकाराला त्याच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट हवा असतो. हा आम्हाला ह्या शोच्या निमित्ताने मिळाला. क्या बात आहे. आणि हे आमच्यासाठी खूप मोठी आणि खूप वेगळी गोष्ट आहे आणि हे कधी न विसरणार आहे, कधीच. पण आज या निमित्ताने जर एकमेकांना काही सांगायचं झालंच मित्र म्हणून, तर एकमेकांना काय कन्फेस कराल? कारण की बऱ्याचदा तुला माहिती आहे नात्यात असंच असतं की आपण नातं खूप पुढे जात जातं पण कन्फेस करणंच राहून जातं. आज ही संधी समजा दिली तुम्हाला, तर दोघांनी एकमेकांना काय कन्फेस कराल? काय ना, मी एवढंच सांगेन तुला, कायम सोबत राहा, क्या बात आहे. मजा कर आयुष्यात, एन्जॉय कर, जग, आणि खूप काम कर भाई. आणि कधी काय लागलं ना बिंदास फोन टाक, कधी आपण येणार. सेम 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 की असंच राहूया. मुळात स्वभावाने आपण असेच राहू आणि प्रामाणिक जसं काम करतो तसंच काम करूया. आतापर्यंत काम करत आलो, ज्याचा रिझल्ट आपल्याला आत्ता मिळाला किंवा जो मिळतोय, जे होते छान. प्रामाणिक काम करत राहणं हे आपल्या हातात आहे, बाकी पुढे जे असेल ते आपण. पण तुमच्या मैत्रीला आता तुम्ही अर्थात फिल्मी, लोकमत फिल्मी आहे, तुम्ही फिल्मी आहात, आपण हास्य जत्रेच्या सेटवरती आहोत. तुमच्या मैत्रीला उपमा देण्यासाठी एखादा डायलॉग, एखादी कविता, एखादा शेर असं काही, किंवा एखाद्या फिल्म लाईन असं काही आठवतंय दोघांना की आमची आपली यारी अशी आहे, असं काही वाटतंय? ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. क्या बात आहे. मला असं तुमच्या या गाण्याने खऱ्या अर्थानं एक वेगळं वळण मिळालंय मुलाखतीला. आणि खरं तर तुझं खूप आभार, तुझे आभार, लोकमत फिल्मीचा आभार, की त्या निमित्ताने मला बऱ्याच गोष्टी याच्या कळल्या, किंवा त्याला माझ्या बऱ्याच गॅप नंतर असं बसून परत जुनं आठवलं. आणि म्हणजे आम्ही तसं भेटतोच, पण तशा गप्पा नव्हत्या ज्या आपण आता गप्पा करत होतो. आपण कामाच्या बाबतीतलं असेल किंवा रोजच्या आयुष्यातल्या गडबडींचं काही ना काहीतरी त्या चर्चा असतात, पण हे असं निवांत बसून की काय बाबा त्यावेळेला काय झालं होतं, आणि शेवटी मग असं आपल्याला लक्षात येते की ताजं होऊन जातं. अचानक सगळं तो. आपण आता बने रॅपिड फायर कडे येतोय, पण त्याच्या आधी थोडासा एक फोटो मला मिळालाय, तो फोटो आपण बघूया. आणि तो फोटो मी तुम्हाला दाखवतोय, पण ही आठवण कुठली आहे तुम्ही सांगायचंय आम्हाला. म्हणजे एकांकिकांमधले बरेच ओळखीचे चेहरे, आपले कॉमन मित्र पण त्याच्यात बरेच आहेत. हो, आम्ही रायगडला स्पर्धा केली होती, इथे नाव ठेवायला जागा नाही. हे बक्षीस महाडचं आपलं मला वाटतं. हा रायगडमध्येच महाडला गेलो होतो. बरोबर, करेक्ट, तेच आहे ना. हो. वार कसा दिसतोय डेंजर दिसतोय. आणि सगळे जुने जुने चेहरे, निमेश बघ, विनायक बघ, ओमकार भोजने त्याच्यामध्ये. ह्याच्यात आमची अजून एक मैत्रीण आहे, विदिशा मस्कर म्हणून. हो, विदिशा पण असेल माझ्या. विदिशा ती महाडचीच आहे. आणि त्यावेळेला आणि ती पण आज सिरियल मध्ये खूप मोठं नाव कमावलं विदिशा. अरे आम्हाला बघ ना, माहित पण नव्हतं त्यावेळेला आम्ही काय करायचो. आता बघ ना, आता हा जो ग्रुप फोटो बघितला, ह्यात किती चेहरे असे की जे आज टेलिव्हिजन वरती खूप चांगलं काम करतात. आणि आज असा फोटो एक आहे की ज्याच्यातले अर्ध्याहून अधिक जण आज टेलिव्हिजन वरती खूप चांगलं गाजवत आहेत. निमिष बघ विनय बघ. वा वा वा, आठवला तो दिवस डायरेक्ट, कमाल. आम्हाला तुला सांगू का, या प्रयोगासाठी ओमकार भोजने खास भेटायला आला होता चिपळूण महाडला. तो मूळचा चिपळूणचाच आहे. तर त्याला कळलं होतं की प्रयोग आहे, आणि त्याने या संस्थेसोबत काम केलं होतं इन्सर्ट शॉप मध्ये. ओके. त्यामुळे ते एक बॉन्डिंग होतच. तर त्याला कळलं की पोरं येत आहेत महाडला, तर तो चिपळूणवरून महाडला भेटायला आला होता. क्या बात आहे. दत्तू, आणि अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर, अर्थात तो शेवटचा टप्पा रॅपिड फायर. पहिलं रॅपिड फायर जे आहे ते तुमच्या स्वभावाविषयी आहे, की तुमच्यातले स्वभाव कसे आहेत. दोघांपैकी सगळ्यात जास्त रागीट कोण आहे? लगेच राग येतो. दोघं पण थोडेसे आहोत, हलके हलके.
म्हणजे ते जास्त त्या रागीट परिस्थितीवर आहे, म्हणजे काय काय घडलं घडलंय त्याच्यावर आहे. नाहीतर असं आम्ही हा. कधी हा दिसणार नाही रागावलेलं. आता रागीट एक वेगळा प्रकार आहे आणि चिडणं. चिडणं एक वेगळं. मला ते चिडतं कोण जास्त? चिडचिड करू शकतो. हा रागावून चिडचिड होईल. कोणाची जास्त होते? दोघांची जास्त चिडचिड होते, जास्त नाही होत. पण होते, दोघांची होते. माझं बऱ्याचदा कधी होतं म्हणजे तालमीला कोण नाही ना आलं बराच वेळ की चिडचिड होते. होय. प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपण तिथे पोहोचलं पाहिजे. अशा वेळी चिडचिड होते. त्यावेळेला थोडं असं होतं की या ना वेळ तेवढं होतं. जास्त इमोशनल कोण आहे दोघांपैकी? मी दोघं पण आहोत म्हणजे. दोघेच आहोत. मी फक्त रडतो. मी रडतो. मला पण लगेच रडायला येतं. मला म्हणजे कोणी दोघेही तितकेच इमोशनल ओरडलं ना कोणी असं तर मला लगेच वाईट वाटतं आणि मला रडायलाच येतं रडायला येतं. होतं असं. की माहित नाही का पण ते पाणी येतं होतं, डोळ्यातून. होतं. समजून कोण जास्त घेतं की चल लेट इट बी, झालं ना, सोडून देऊ, पुढे मला निघू. वाटतं म्हणजे- तू हा नाही पण दोघे आम्ही एकमेकांना काही झालं सांगितलं की मी पण जातो कधी कधी स्किट नंतर काही जरा बारीक बारीक चुकलं किंवा त्याच्या आधी काही चुकत असेल तर मग, अरे भाई असं झालं रे असं सांगतो. तर त्यावेळेला एकमेकांना सांगतोच आम्ही की ठीक आहे होऊन जाईल रे, हा होईल होईल काय काळजी नाही. दिलदार कोण आहे? दिलदारिया. होऊ दे खर्च. हो दे हो दे हो दे दोघेही काय- तसेच दोघेही आहेत. तसेच आहेत. Tension खर्च नाही. करत नाही पण बोलू तरी शकतो. हा, हो दे भाई. वेळेच्या बाबतीत उशिरा येणार कोण आहे? की कधी कुठेही जा, उशिरा पोलीस नाही दोघांपैकी. दोघे. क्या बात आहे, एवढे दोघेही हो. वेळेच्या बाबतीत हो, क्या हो. बात आहे. म्हणजे ही काय म्हणतात एक सगळा चांगला गुण म्हणायचा हा. हो, वेळेचा. भरभरून कौतुकात कंजूसी नाही. नाही कोणीच नाही बिंदास जे भरभरून आहे कौतुक त्याला करणार. अप्रिशिएट हो, केलंच हो. पाहिजे. विसरण्यात माहीर कोण आहे? मग ते प्लॅन असो किंवा स्किट मध्ये असो. ते घोषणांचं झालं तेवढंच. हो तेवढं पुन्हा त्यानंतर नाही. तसं नाही. विसरलं हा. नाही. म्हणजे आधी भीतीच असते म्हणजे आम्हाला आम्ही आधीच सरांची त्यात भीती असते असतो. आम्हाला. की होईल की आणि नाही हा होईल की आता नाही. सगळ्यात महत्वाचा स्वभाव गुण आहे. शिव्या देण्यात जास्त माहीर कोण आहे? अरे. पट्टाईत असं. कोण आहे रे? पण आम्ही कधी दिली बापरे फारच दोन सज्जन मित्र लोकमत फिल्मी नाही मध्ये देतो देतात देतो आहे. असं काय पण मला असं वाटतं की असं म्हणतात की गुणांची बेरीज नाही झाली तरी अवगुणांची बेरीज झाली की मैत्री नाही. हा जुळते. करेक्ट. पण तुम्ही फार गुणी आहात हे आता ह्या रॅपिड फायर वरून कळलंय. थोडेसे गुन्हे आहोत. फक्त अवगुण आहेत पण ते खाजगीच आहेत. सिच्युएशन नुसार होऊन अगदी जातं ते खाजगी अवगुण आहेत ते. आता हे रॅपिड फायर आहे, अगदी 4-5 प्रश्न आहेत, पण हे रॅपिड फायर दुसऱ्यांविषयी आहे. हा. आता कदाचित याची उत्तरं देताना थोडा हा बघू दोघांसाठी एक असतं ना की आता तुझं लग्न झालंय तरी पण एक असतं ना, अरे हा काय बायको सारखा चिकटलेला असतो, मित्र आपलाच मित्र असतो पण तो आपली बायको म्हणूनच वावरत असतो, असं प्रत्येक मैत्रीत होतं. विराज तुझ्यासाठी सांगितलं ना विराज त्याने उत्तर लगेच दिलं. तुझ्यासाठीच प्रश्न होता की बने की विराज, विराज सांगितलं ना मी आणि तुझ्यासाठी विराज की दत्तू. विराज. वा. विराज. विराज ही कारण तुमच्या हा. दोघांची कॉमन सोबत असतो बायको ना आहे. काय. म्हणजे मला असं वाटतं की हे कॉमन बायको नको बोलू. तो सतत तुमच्या आमच्या सोबत असतो. मैत्रीतला एक धागा आहे हा. विराज जगताप, ज्याला आपण टीव्ही वरती बघतो आणि तो या मैत्रीतला एक अतूट हिस्सा आहे मला असं Yes. वाटतं. हो. आणि ते दिसतंय तुमच्या हा. मैत्रीतनं. आवडती ताई वनिता की नमा? खर तर ताई नामा आहे आमची आणि हा. वनिता आपली मैत्रीण आहे मैत्रीण. खास. वा. आवडता दादा समीर दादा की प्रसाद दादा, म्हणजे प्रसाद खांडेकर? दोन्ही दोघे दोघे चांगले. दोघेही आवडते. हो. हा आवडते परीक्षक सई की प्रसाद ओक? दोन्ही दोन्ही. अरे पण दोन्ही दोघांमधलं काय काय आवडतं? दोघांमध्ये दोन वेगळ्या अर्थात गोष्टी हा, म्हणजे हा, मला हे तेच सांग विचारायचं की प्रसाद सर आहेत ना खूप बोलण्यामध्ये म्हणजे भाषेवरचं प्रभुत्व त्या लेवलचं त्यांचं बोलणं आणि एक थोडस काय म्हणतात त्याला रे खूप गोष्टीला खूप छान फुलवून सांगतात. एकदम मायन्यूट हा ऑब्झर्व हा असं फार छान फार 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 छान बोलतात ते. म्हणजे ते सगळ्यांना जमेल असं नाही वाटत, असं वाला ते त्यांचं बोलणं आहे ते. आणि सई मॅम फार भरभरून कौतुक हो. करतात. म्हणजे ते बोलण्यात राखून बोलतच नाहीत की त्यांना जे आवडलं ते सगळं क्या बोलतात, बात आहे. सगळं सांगतात सगळ्यांच्या बाबतीत आहे. आणि म्हणूनच कदाचित तुम्हाला पण ते एन्जॉय करता येत हो, असेल, आणि हो, शेवटी ते परीक्षक असले तरी मला असं वाटतं मार्गदर्शक त्यांचा जास्त म्हणून त्यांचा काम खूप करतात. मोठा वाटा आहे. आणि स्किटच्या पार्ट मध्ये ना हो. त्यांचे रिएक्शन त्यांचं म्हणणं हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्हाला कधी-कधी- ऊर्जा देण्यासाठी कदाचित हो, ते हो. शब्द पुढच्या स्किटला आणि कामाला येतात. ते हो. दोघं कायम बुश करतात. म्हणजे आम्हाला तरी असं वाटतं की हो. ते कायम आम्हाला मस्त करताय हे हो. हे म्हणजे आम्ही आम्हाला ना- सुरुवातीपासूनची आमची सीट जरी आठवू ना तरी आम्हाला आठवत आहे की त्यांनी प्रत्येक वेळी खूप बूस्ट केले आणि हो. त्यांच्या बोलण्याने आम्हाला तसं जाणवलंय पण की आम्हाला भारी पण वाटलंय. एक एनर्जी मिळते की चल, एखादी गोष्ट पुढच्या वेळेला बदलण्या अजून- बाबतीत किंवा सगळ्याच बाबतीत बोलताना भारी ते लोक कौतुक करतात ह्याचं वेगळंच आम्हाला हा, आनंद असतो. ते तर वेगळंच आहे. हा, ते पण वेगळाच त्यात आनंद. एक कामा संदर्भात काही मार्गदर्शन असेल ना ते ठीक खूप आहे. भारी वाटतं की Correct. नाही, आपण आणि ते आपल्याला पण थोडस हा हा सुधारायला हो होतं. हो. सर्वात जास्त रागावतो कोण? मोठे सर की गोस्वामी सर?
नाही आता परत तेच की काय घडलंय किंवा पण ओरडा कुणी खाल्लाय सगळ्यात जास्त दोघांपैकी? कुणाचा ओरडा खाल्लाय आणि कुणी खाल्लाय दोघांपैकी? गोस्वामी ओरडत नाहीत, म्हणजे कामाच्या बाबतीत काय असेल तर ते सांगतात, समजावून सांगतात की असं केलं पाहिजे होतं किंवा हे काम असं करायला हवं म्हणजे किंवा आम्ही असं skit काम करा. झाल्यानंतर ना भेटायला भेटतो. जातो ना, की सर तर काय मग ते झालं तिथे तसं? सांगतात की अरे नाही हे जरा असं व्हायला हवं होतं किंवा अजून असं किंवा झालं तुमचा असतं. अप्रोच चुकला किंवा काही जे काय असेल ते सर सर जे काय घडलंय ते सांगतात की असं सांगतात, झालं, हो. मला अपेक्षित असं होतं पण ते जरा असं झालं, तर ह्या गोष्टींवर काम करा असं. दोघांनी एकमेकांचं आवडतं पात्र सांगायचंय आणि त्याचा एखादा डायलॉग. आमच्या शाळकरी मुलांमधलं ते करतो ना, हम्म. वू 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 युनिव्हर्सच्या बाहेर फेकीन तोडून फोडून दत्तू द सुपर पॉवर, ते मला खूप आवडतं. त्यात खूप अशी एनर्जी असते, एनर्जी. त्यामुळे आम्हाला पण ना ते करताना त्याच्याकडनं एक एनर्जी मिळते. पण आता तो तुझ्या समोर तू करून दाखवास असं मला वाटतं. त्याच्यासमोर मी करणं म्हणजे ती अरे, नाही 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 त्याच्या समोरच करण्यात खरी मजा. आम्हाला पण बघायला दत्तूची पॉवर आज तुझ्यात अरे येऊ दे. बापरे. तुझ्या त्या चष्माला तोडून फोडून मोडून कांड्या उडवून फार अशा युनिव्हर्सच्या बाहेर वू वू वा 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 फेकून टाकेन. माझ्यात सुपर पॉवर आहे, दत्तू द सुपर पॉवर. असं ते करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. बने दत्तू. मला बनीचं ना म्हणजे 2-3 पात्र आहेत, पण त्यातलं मला सगळ्यात भारी आवडतं ते की तो शोकसभा आहे आणि तो बसलेला असतो फक्त, आणि तो वाट बघतो आणि जोरात पडून रडायला लागतो. तो ज्या एनर्जीने रडतो ना, म्हणजे मी असं कधी विचार पण केलाय की जो बनीच्या जागी चुकून मी असतो समजा आणि मला जर करायचं असतो तर असं पटकन एवढं उचलता नाही येणार मला कधी, किंवा तो ज्या एनर्जीने करतो ना, म्हणजे प्रसाद दादा ते तुडवणं वगैरे झालं माहिती आहे ना, प्रसाद दादा वगैरे तो चुकून हातावर पाय पडलाय किंवा अंगावर आलाय असं ते झालं बऱ्याच वेळा. तो एनर्जी जेवढी लावतो ते त्याचं मध्ये होतं, आणि ज्या एनर्जीने करतो ना ते मला असं वाटतं की आपल्याला नाही जमणार रे असं, किंवा पटकन तो जे फ्लो लावतो ना ते करणं फार अवघड आहे. अगदी. पण आता या निमित्ताने एक प्रश्न सुचलाय. शोकसभेच्या स्किट मध्ये बने हवाच असं हे एक आता समीकरण आम्हा सगळ्यांना कळलंय. काय हे कुणी काढलं? तो असतो, तो तो असतो असतो. असं ते हा, आहे. तो असतो. तो हा. असतो. माहित नाही, मला पण नाही आठवत. कुठलं तरी एक स्किट होतं, त्यात असंच बसलं होतं. सर बोलले की तिथे बसून रड. ते कुठलं पहिलं स्किट टेबल मला नाही आता आठवत. आणि मी बोललो ठीक आहे सर. मग मी आपलं रडायला सुरुवात केली. मग ते मला वाटतं टेक्निकलला बसवलेलं स्किट होतं. मग त्यात मग जागा काढल्या सरनी की तू रडता रडता जा त्या फोटो जवळ, असा उडी बिडी मारते असं मी केलं होतं. मग ते आवडलं खूप. मी डाईव्ह वगैरे घातली होती इथून तिथपर्यंत अशी. क्या असं बात ते आहे. मग ते हळूहळू मग ते हे फुलत चांगलं गेलं. आहे की ह्याच्यात काहीतरी काढता येईल बारीक बारीक. मग ते तसं ते पुढे पुढे सर त्यात इन करत गेले अगदी. कुठल्या स्किट मध्ये. आता या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न. कुणाला जास्त मिस करताय? गौरव मोरे की ओमकार भोजने? दोघांनाही. दोघांनी दोघे आमचे तेवढे अरे चांगले खूप, अरे आहेत. हो. आम्ही डेंजर. या निमित्ताने मला त्या दोघांविषयी तुमच्याकडनं ऐका. जाता जाता मला असं वाटतं की मुलाखतीचा शेवट त्यांच्याकडनं व्हावा, की कुणाला मिस करताय आणि कसं मिस करताय, किंवा त्यांचे काही किस्से आठवणी. अरे दोघंही भारी आहेत. त्यांच्यावर काम करताना खूप मजा यायची. हो. म्हणजे ते असले ना की आम्ही हा. म्हणजे ते त्यांचा दोघांचा स्वभाव सांगतो, म्हणजे दोघांची गोष्ट कशी आहे, ते दोघे ना खुलून असतात. बिंदास तुला करायचंय ते कर, कर. मग आपण बघू. ह्या लेवलला ते असे मोकळे सोडतात, आणि त्यांच्यासोबत मैत्रीचं एक वेगळं नातं हा. असल्यामुळे ना काम करताना मग एक काही टेन्शनच नसतं, खूप रिलॅक्स ते असतं. गौरव तर ते- खूप मस्तीखोर आहे. हे पण हो, हो. म्हणजे गौरवची मस्ती तर किस्से आम्ही अरे आम्ही खरात काकूच्या स्किट मध्ये असायचो ना, हो. अरे खूप दमात, कंट्रोल दमात. करायला लागायचं रे. आणि तो ते देतात, आणि ते तो ना आणि space तो देतात पण ते इन पण करतात आपल्याला. हा. मग असं दिसलं ना की अरे हे असे असे दिसत आहेत, तर ते खेचून घेतात. घेतात या पण ते, हो. तुम्ही पण या. म्हणजे मी ओमकारला खूप आधीपासून बघत आलोय, त्याचं काम. एकांकिकांपासून. हा, तेव्हापासून. गौरवला नाही तेवढं बघितलं, म्हणजे नाटकात एकांकिकांपासून. त्याचं एक एकांकिका बघितली होती फक्त, त्यामुळे तेवढं त्याचं माहित नाही. पण इथलं काम आणि तो ज्या पद्धतीने काम करतो किंवा त्याला जे सुचतं किंवा तो ज्या पद्धतीने परफॉर्म करतो ना, परफॉर्मर येतो हो. तो. उभा राहिला ना की तू सांगू नाही शकत. तो काही तुला करून दाखवेल, तो काही तुला तो करायला पण लावेल, एवढी ताकद आहे क्या त्यात. बात आहे. त्याच्याकडे जी पॉझिटिव्हिटी आहे ना सेटवर आल्यानंतर, आणि तो तो भारी आहे. सगळ्यांना असं आपलंसं करून क्या घेतो, बात त्या आहे. एनर्जीने हो. तो येतो. आणि गौरव आपला भाऊ आहे, म्हणजे तो भावा. भावासारखाच आहे. भावा, म्हणजे तो भावा, हो. कधी त्याला हेच नाही करू शकत. गौरव आणि ओंकार पण, त्या दोघांची ताकद वेगळी आहे. ते काहीतरी, आणि ते दोघं एकत्र आले की अरे बाबा हो. मजा जायची. म्हणजे आम्ही त्या स्किट मध्ये नसलो तरी आम्ही पुढे येऊन बसून राहायचो की त्यांच्या स्किटला. त्यांचं काय होतं हे बघण्याची एक आणि आपल्याला ते दोघं उत्सुकता स्टेजवर असते. आले की काहीतरी वेगळीच एनर्जी वेगळीच घेऊन एनर्जी यायची. येते दोघांची. मला ओंकारचं आठवतंय की एक स्किट होतं ज्यात प्रथमेश, रमेश आणि ओंकार भोजने तिघच होते.
आणि ते तिघं रिहर्सलच्या वेळेला अरे काय माहित नाही रे कसं होईल स्किट काय किंवा काय तेवढी फार गंमत नाहीये. आणि त्याचं टेक्निकल पण मला वाटतं झालं होतं, पण त्यानंतर पण ते म्हणाले की कळतच नाही स्किट कसं होणार किंवा आपला एक अंदाज असतो ना की स्किट कसं गाजणार होणार किंवा आहे. कसं. तर त्यांना त्याचा अंदाजच येत नव्हता की काय होईल काय होईल. तर ओंकार भोजने बोला दोघांना, भावांना टेन्शन घेऊ नका, मस्त होणार स्किट, आपण चोपूया. आणि त्यानंतर ते तिघांनी काय केलं काय माहित, त्याने ते जे स्किट परफॉर्म केलं ना तिघांनी, ते जगात कोण नाही करू शकत आणि ते पण नाही स्वतः करू शकत परत तसंच. ते होऊन गेलं. स्किट होऊन गेलं. बाप स्किट झालं बाप. आणि त्यात ना ओंकार भोजनेने 1-2 जागा अशा काढल्यात ना, त्याला फार नव्हतं काम, पण त्याने 1-2 अशा रिॲक्शन काढल्यात त्यात आणि त्याच्यावर त्याने अख्खं स्किट मारून दिलं. आणि काय स्किट केलं त्या तिघांनी, त्या तिघांचं बॉन्डिंग ना त्या स्किट मध्ये जे दिसलं ना, ते मी खरंच क्या ते बात ना आहे. मी सांगू शकतो. ते स्किट मला खूप आवडतं. मला काही कंटाळा गोष्टी आला की- आपल्या आपल्यातच असतात की ज्या आपण म्हणजे फक्त आपण इमॅजिन करू शकतो यार, हे म्हणजे काय मला झालं, माहित काय नाही त्याने काय विचार केला असेल, ते काय ठरवून आले असतील की आता आपलं स्किट परफॉर्म करायचं, पण ते असं भारी करायचंय ना, ते त्यांनाच माहित. किंवा ते इंडिव्हिज्युअली काय विचार केला असेल किंवा ओंकारने काहीतरी विचार केला, काहीतरी मला केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. त्याची काय थॉट प्रोसेस मला माहित नाही, पण त्यांनी येऊन तिघांनी ते जे स्किट केलं होतं ना, मला कधी कंटाळलं ना मी ते स्किट बघतो. क्या बात आहे. अरे खूप भारी स्किट झालं होतं. बने आणि दत्तू, मला असं वाटतंय की खऱ्या अर्थाने यारी रंगली आणि मला वाटतं तुमची यारी वेगळी आहे, कारण की मी मगाशी जसं म्हटलं की मोठं झाल्यानंतरची यारी करण्यापेक्षा ही जी ग्राउंड पासूनची यारी असते ना, की चाळीतलं जीवन दोघांनी जगलंय, मग एकांकिका, कॉलेजच्या आठवणी, दौरे आणि मग त्याच्यानंतर एक आयुष्यात आलेला अनपेक्षित वळण, ती मिळालेली संधी आणि मग दोघांनी एकमेकांना मोठं होताना बघणं, Yes. ही खूप भारी मुवमेंट आहे. आणि मला असं वाटतं की खूप भाग्यवान आहात तुम्ही दोघेही की हो, अशी मैत्री तुम्हाला मिळाली. आणि हो, खरं. तुमच्यातलं बॉन्डिंग बघून मलाही खूप छान वाटलं. तुमचे किस्से ऐकताना मलाही असं झालं की Yeah. ही आपली यारी आहे, Yes. ही खरी यारी आहे. खूप मजा आली तुमच्यासोबत बोलून, गप्पा करून. आणि या हास्य जत्रेच्या सेटवर जिथे तुम्ही घडला तिथे ही संधी मिळाली इंटरव्ह्यू करण्याची, आपली यारी करण्याची. त्यामुळे तुमच्या दोघांचे आभार, सोनी मराठीचे आभार आणि खूप मजा आली, रंगली आजची यारी. हो, रंगली, थँक्यू. रंगली, खरं तर रंगली. Thank you so much. लोकमत फिल्मीचे पण खूप आभार की त्यानिमित्तानेच आम्हाला बऱ्याच गोष्टी मागे घेऊन गेल्या आणि ते किस्से, त्या आठवणी अशा डोळ्यासमोरून गेल्या पटकन. आणि आता तू म्हणाल तसं की ह्या स्टेजवर जिथून सुरुवात झाली तिथे बसून इंटरव्ह्यू देतो ना, तर ते जरा एक भारी वाटलं की भारी असं. हा, मला असं वाटतं की या स्टेजच्या मिडल मध्ये मध्यभागी बसून आपण इंटरव्ह्यू हा. करतोय, कदाचित हे पहिलाच असं असेल की हो, आपण हो. स्टेजच्या मध्ये बसून इंटरव्ह्यू Yes. करतो. होय, खूप होय. आता ते पटकन मला ते हे झालं की अरे यार, म्हणजे हा विचार केला नव्हता कधी, त्या गोष्टी आता घडतात आणि खूप अजून भारी भारी काम करायचं, एकत्र अगदी, मजा अगदी. करायची आणि जगायचंय छान. अगदी. मला असं वाटतं की मुलाखतीचा शेवट काहीतरी गिफ्ट देऊन व्हायला हवा. लोकमत फिल्मीकडनं तुमच्या दोघांसाठी एक छोटीशी भेट आहे. हो. थँक्यू यार. या निमित्ताने आता आपण आपल्या यारीमध्ये माझाही समावेश झालाय, आपणही Yes. मित्र झालेलो आहोत आणि लोकमत फिल्मीकडनं तुम्हा दोघांसाठी ही छोटीशी भेट आहे. दत्तू ही तुझ्यासाठी Thank you आणि so much. बने ही तुझ्यासाठी. थँक्यू सो आणि मच. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि तुमची आपली यारी अशीच भरत राहो आणि पुन्हा कधीतरी पुढच्या टप्प्यावरती जेव्हा ही यारी मोठी होईल तेव्हा आपण नक्की तेव्हा भेटूया. गंमत अजून येईल मला असं हा. वाटतं. तेव्हा कदाचित अजून वेगळ्या गप्पा हो, होतील, Yes. पण नक्की. तसा दिवस नक्की येऊ. येणार हो, आहे. नक्की नक्की. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा निखिल. Thank you. Thank you so much. थँक्यू.